श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओं। ध्यात्वा नारायणं देवं सर्वाधारमनुपमं सर्वज्ञं सर्वशक्तिं च सर्वदोषविवर्जितं जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरं भवति यदनुभावादीडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघूत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं मन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थग्रजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओं। स्वस्त्यस्तु अशेष सन्मंगलानि संतु। विशेष जावन आमगेले पुरे जनाक उद्धार केलेलो तसले आमगेले मोगाचे आमगेले स्वरूपोद्धारक जावन आशिल्ले तसले सुदीन स्वामी चरणारविंदाक तशीची ओंगा विराजमान जावन आशिल्ले तसले ते वीरवेंकटेशालय तशीची भद्रनरसिंहालय मुख्य प्राणालय तशीची समस्त गुरुवर्याल चरणारविंदाक हे कोर पुनरपि स्वाम्याले विशेष अनुग्रहा खातीर अपास्तांगेल चरणारविंदा नमस्कार करताची मेळ्ळल तसलो होड मासू हे श्रावण मासांतू विशेष जावन गोकर्णांजलरी भागवताच महात्म्य देता। गोकर्णान तागेल खंचकी भावाक धुंधुकारी म्हणल तसल भाव तागेल खंचकी प्रस्थान जेतरी ताणें केलेलं तसले अधर्माचे उच्छ्रयान करतना ताका गया श्राद्ध इत्यादी केलेरी मोक्ष मेळ्ळी म्हळ्यार तागेले सद्गत जायनी प्रेतांतू आशिल्लो। तशें आसतना कसो कोरका म्हाका 100 गया श्राद्ध केलेरी जायना तशें हांव न्हू हाका कोरका जालें कसलें म्हूण सांगल्यार भागवतूची सत्कार्य कोरका कसो सत्कार्य म्हूण सांगल्यार त्या भागवत म्हणलें तसल श्रवण करचेची व्हड सत्कार्य तसल भागवतांतू सगळे भागवत म्हळ्यार कसलें म्हूण सांगल्यार कृष्णाल प्रतिम कयबा कसं सुताचार्यांनी हाका शौनक निमगिताच कसलें म्हूण सांगल्यार कृष्णस्य स्वधामे गते धर्मं कम शरणंगतः कृष्ण परमात्मू तागेले स्वधामाचम वत्तरी भायर सरतरी धर्म कोणालांतू आश्रीत जाला म्हूण सांगतना तेदाना पौराणिक मुनिकृत म्हळ्यार आमगेले वेदव्यासान केलेलं तसल पुराणान सर्वांतू धर्म आश्रय जाता म्हूण तसल पुराणांतू उच्छ्रित जावन आशिल्लें तसलें अति सात्विक जावन आशिल्लें तसल पुराण म्हळ्यार भागवत पुराण। आमी पुरे जनान मस्त आमकां एक व्हड भूषण कसलें म्हूण सांगल्यार आमी पुरे भागवत वैष्णव। आमी गौड सारस्वत ब्राह्मण म्हूण मात्र कळटा आमकां गौड सारस्वत ब्राह्मण खंयच्या पंगड म्हूण सांगल्यार भागवत वैष्णवा पंगड। तशी आमी अत्यंत आमी अनेकय हाजेर सांगता आमगेल खंयची भागवत वैष्णव म्हळ्यार कसलें भागवतांत कसं सांगिल्लें तसल धर्मस तसल धर्मू आमगेल मालगडान आचार कोरून येयला तसले हांतू आमी आसतना हे भागवतांतू हृदय भाग जावन आशिल्ले तसले ते दशमस्कंदू तांतू विशेष जावन आशिल्ले तसले कृष्णाले लीला इत्यादी सांगिल्ले तसले एक लीलाचे समग्र जावन ते परमात्माले ह्या कळ्ळें जाल्यार हृदय भागाचे पूण एक हे जावका म्हळ्यार उद्देशान करतना हे श्रावण मासांतू आतां कडेरी 3 दिसाले वरले तशें जावन ताक्कपुणी समजावन आमी कृष्णलील श्रवण करुया म्हळ्यार तसले सदुद्देशान करतना विशेष जावन आमगेले स्वाम्याक जाल्यार अत्यंत प्रितीच प्रत्येक कडेन तांणी चातुर्मास्या जो हंजो बैसका जाल्यार तांणी बैसतना तांणी कसं करचें आशिल्लें म्हूण सांगल्यार पारायण प्रधान दवरचें आशिल्लें। होंग स्वाम्याने तांगेल अनारोग्यागोस्कर म्हूण वास्तव करता जाल्यार वरलेल पुऱ्यान तो संक्षेप आसच्या पुरो जाल्यार पारायण संक्षेप ना तुमी पळयता इतली दाट बूक घेवन त्या देवा कोडा बैसून स्वाम्यान नित्य वाजूचे इत्यादी पळयतना आश्चर्य देता
तशी समग्र एक भागवता गोस्करची तांणी जीवन कोर तांतू तुल्या रस तें काढता वचून ताजेच खंयची काणयो इत्यादीक पुरे प्रवचनांत इत्यादीक जाल्यार भागवता नीती सांगेल आमगेल स्वाम्यान. तशें जावन तांगेल एक शतमानोत्सवा वेळार तांकां अत्यंत आनंद दिवच तसल ग्रंथ त्यांनी वर्णन करतना भागवता वर्णन करतना कसं सांगताचे म्हणून सांगल्यार विद्यावता ज्ञान परीक्षिणी यत् स्थानम महाभागवतम पुराणम यन्निर्मितं येन महर्षिणा तं व्यासं दयालं शरणं प्रपद्ये. खंयची एक विद्यावंतू हाक कसले एक व्हड विद्यावंत यो मस्त बुद्धिवंत म्हूण जाल्यार ताका क्वेश्चन पेपर कसो दिवं का म्हूण सांगल्यार वचून भागवत बूक तागेल्या दरा दिवं का आनी तूं खान तूं कसो अर्थ जाता तितली सांग. कितली बुद्धंत आसा ताका तितली ताजी डेप्थ कळटा. तशी विद्यावतां ज्ञान परीक्षिणी तांगेल ज्ञान परीक्षा करच्या अशी क्वेश्चन पेपर कसो लाय म्हूण सांगल्यार त्या भागवत म्हणलें तसल पुराण. तशी अत्यंत एक तंतू स्वाम्यान तशेले आनी तूं ह्या मठाचे स म्हूण स्वाम्यान तर समजून घेवका जाल्यार कितली स्वाम्यान ताजेर एक रिसर्च करून आसच्या पुरो, कितली स्वाम्यान ताजेर अवलोकन करून आसच्या पुरो, कितली स्वाम्यान ताजे एक आनंद घेवन आसच्या पुरो. सांगताची कसले पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो भुवी भावुकाः. तुम्ही कसं पिवका म्हणून सांगल्यार सुखमुखात अमृतद्रव संयुतम. परमात्मान बरयलेलं कशें आसा म्हूण सांगल्यार सगळेची वेद म्हणाल तसले एक वृक्ष काय निगम कल्पतरोर गळितम फलम. सगळेच निगम सगळे वेद म्हणाल तसले एक व्हड वृक्ष जाल्यार तंतू वृक्षात सगळे सार आमच्यान पिवचा जायना. वृक्षाचे शिल तसल ते मध्येचे ट्रंक म्हणटाच ताजे खंयची एक निष्पीडन करून ताजे एक ज्यूस ताजे एक हें आमच्यान घेवचा जायना. वृक्षाच खंयची एक सात्विक जावन आशिल्ली तसल एक रस घेवका जाल्यार खंयच्यान मुखांतर घेवका आमी फलां मुखांतर घेवका. वृक्षाच खंयची गोडसाण आसच्या पुरो हें आसच्या पुरो तें खंयच्यान मेळचें ताजे फलान मेळचें. तशी सगळे वेदाची खंयची एक कठोरता खंयची एक ताजें एक वाक्य पळयल्यार समची आमचे तसल्यांक अर्थ करूं जायना. तशें हांव ताका कसो करता म्हूण सांगल्यार वेदाच तशी करूं जायना जाल्यार वेदा फलाच अर्थ काडल्यार सगळेची एक वेद पळयले जाता. तशी वेदाक सम जावन आशिल्लो तसलो ग्रंथ हें भागवत. तंतई विशेषत कसं म्हणून सांगल्यार खंयचे एक फल योग्य की नाही की म्हूण सांगून आमी करचे पशी खंयचे एक पक्षीन ताका चोंच मारल्यार मस्त गोड आशिल्ल्या विशय म्हूण कळटा. तशी हाका कोण मारला म्हूण सांगल्यार सुखमुखाद अमृतद्रव्य संयुतम. एक किरान ओट्टो मारलेलो तसलो ताजी एक खंयची गोडसाणस म्हूण कळटा म्हूण. तशी त्या खंयची शुकाचार्यान ताण उपदेश करून येयले ताणी खंयची रितीर हें केलेलें आमगेल खंयची उद्धाराक आज एक कारण जाता. तसले हें भागवत रस त्या स्वाम्यांनी अनुभवशिल्लें ताजे आमगेल यथान योग्यन आमगेल खंयची एक दिल्लें तसल ज्ञानान आसच्या पुरो आमकां मेळ्ळें तसल समय अवकाशान आसच्या पुरो हें कालान आसच्या पुरो सर्व हंतू आमी कितले समजून घेवचा जाता तितले आमी समजून घेवन स्वाम्याल अनुग्रहाक तशीची आमगेले जीवन हे सार्थकतेचे आमी वाटेरी प्रारंभ जावका म्हणलें तसल सदुद्देशान धान घेतिल्लो तसल कार्यक्रमांत प्रवेश करताची हे निर्विघ्नान जावका म्हणून परमात्माले प्रार्थना करून विशेष जावन नवमस्कंदांत येतना थंय चंद्रवंशाचो तशीची सूर्यवंशाचो अत्यंत विस्तार रुपीन परमात्मान कसं सांगता म्हणून जाल्यार शुकाचार्य हाका परीक्षिताक उपदेश करता अशें चंद्रवंश आशिल्लो अशें सूर्यवंश आशिल्लो. तेदना परीक्षित निमगेत काय कथितो वंश विस्तारः भवता सोम सूर्ययोः राज्ञां चोभयवंशानां चरितं परमाद्भुतं. तू अत्यंत योग्य रितीर सांगले दोन्ही वंशाचे चारित्र्य सांगले दोन्ही वंशाचे हिल तसल येन जाल्यार हें पुरे सांगच्यान कसले एक उद्देश आसका खंयची एक अवतरणीक म्हणटाच खंयची एक दिवच्याक इंट्रोडक्शन इतली दिव्यत जाल्यार जावका जालो तसल मेन टॉपिक कसो जाल्यार म्हूण सांगल्यार तांतू अवतीर्यो यदुर्वंशे भगवान भूतभावना कृतवान यानि विश्वात्मा तानि नो वद विस्मरात. आमकां तूं तांतू कसं सांगता म्हूण सांगल्यार हें दोन्ही वंशा देखून ओट्टू जल्लें तसलें ते कृष्णाल यदुवंशा येयलें तसलें ते कृष्णाल लिहिलें सांगता. ते कृष्णाल विशयाचेर आमी आयकूं का तांतू यो सांगता की म्हाका आनीक विशेष जावन सांगता म्हूण परीक्षीत कसो लायक म्हाका जन्मा देखून परमात्मान म्हाका संरक्षण केल्या. हांव जन्मा येवच्या कारण कोण म्हूण सांगलें परमात्मा. खंयची सुरवे प्रथम स्कंदांत येता कशी द्रोणाचार्यान सोडलेलें तसलें तें अस्त्र वचून उत्तरेल गर्भेक सुत्त भोंवतना तेदना परमात्मा सांगता की द्रोणाक
वस तुगेल हें अस्त्र म्हाका गाडी हांव काणा म्हूण सांगतना तेदन तुगेल खंयचे ब्रह्मास्त्राक ताका समजलें तसो अस्त्र ना म्हूण ताणें मना लेखतना तागेल अहंकार खंडन करून स्वतेजयुक्त जावन आशिल्लें तसं सुदर्शन सोडून त्या परमात्मान कशें केलें म्हूण सांगलें रे तिगेल गर्भ संरक्षण केलें तसले द्रोण्यस्त्र विप्लुमष्टेदं मदंगम संतान बीजम कुरु पांडवानां जुगोपकुक्षिम गत आत्तचक्रम मातुश्चये शरणागतायाः तुका मिगेल आवसुतेदन शरण येयली कसा म्हणू कामम दहतु मा नाथ तुक जाय हे द्रोणान पेटयलें तसलं अस्त्रान करतना हें मक्क नाश करो मिगेले गर्भ निपतन जावचें नाका म्हूण तिणें प्रार्थना केल्या मिगेल हंत आशिल्लो तसल कामक्रोधादी नाश करो मिगेल गर्भ निपतन जावचें नाका म्हणलें रिती रे तिणें तें प्रार्थना करतना तूं कसं केलें म्हूण सांगलें रे जुगोपकुक्षिम तूं कुक्षी सुत्त तूं भोवलुके त्या भोंवतना तेदन ती परीक्षित वयर दुखून खंयचे एक चरडाला एक पडल्या वयरी गुंचे हें आसता तशीच गुंची खेळणी कशी त्या चरडू पळयता तशीच गर्भ आशिल्लो तसल परीक्षित सुत्त पळयत आशिल्लो काय बाय कोण घुंवता आसा तशें जावन ताका आनीक नांव परीक्षित म्हूण परीक्षित आहा क असो विधी हें कोण सुत्त भोंवता म्हूण पळयता आशिल्लो देखून ताका परीक्षित म्हूण नांव येयलें म्हणलें एक हुंग भागवतान प्रथम भागांत येता तस्सल मिगेल वेरी अनुग्रह केलेलो तसल त्या परमात्मान विशेष जावन मिगेले पिज्जी कोण कुंतीन तुगेले प्रार्थना केली हांव तुगेले जेवचाक तुगेले अन्नाल अन्ना भयणाक जाल्यार तूं म्हाका मस्त संदर्भेर येवन रक्षण केल्या म्हाका पुरे जनान मिगेल चरडाक भीमाक खंयची एक विश दितना तेदन तूं म्हाका संरक्षण केल्या आमकां पुरे जनाक मेळ न्हू लाक्षाग्रहा घाल न्हू लासितना तूं आमकां येवन रक्षण केल्या तशीच नाना संदर्भेर द्रौपदील वस्त्रहरणश्या पुरो तशीच ह्या संदर्भेर जाल्यार खंयची मिगेल आतां संतान बीजें ताका खंयची नाश जातना तदनय जाल्यार तूं येवन रक्षण केलां म्हूण सांगतना तेदना ती अत्यंत संतोष भरीत जातके आनी सांगता गे परमात्माले तिगेले कुंतीले एक विराक पळया कुंती सांगता गे तूं कसो कोरका म्हूण सांगलें रे तूं हांव पळयल्या आमी कसले एक सुखार जो हज्जार आसल्यार तूं आमकां मेळना खंयची एक कश्ट जाल्यार मात्र तूं तत्तवळ अनुभव मेळटा आमी वनवासा आसतना कसले आमकां खावच्या ना अंचान पुरे ऋषीश्वरैलेची अक्षय पात्राज पुरे याद केला आपास ना म्हणटान तेदन आपास येवन तूं सिरकला अशी आमी खंयची एक विपत्तांत आसतना तेदन तूं आमकां मेळ्ळा खंयचे एक सौख्य अनुभव सुका म्हणटाना तूं तेदन येना तशें जावन तुगेले एक अनुग्रह जावं का आमकां सौख्य नाका तशें जावन तीन प्रार्थना करची विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगतपते परमात्मा तुगेल तरी अनुग्रह जत वय जाल्यार आमकां हेज्जेक तत्र तत्र हेज्जेक आमकां विपत्त येवं कसं लाग आमगेल फाटी बला तूं आसतना आमकां खंयची विपत्त येयल्यार कसल तूं एक आनंद दुःख शरीरा जेवच्या पुरो जाल्यार तूं असं म्हणेल तसल आत्माक आनंद मेळतना हें शरीरा दुःख खंयची रितीर रे देवा म्हणेल रितीरी ती कुंती तागेले प्रार्थना करतना परमात्मा पळया ताका स्वतंत्र म्हणचे स्वराट परमात्माक हांतू जन्म सुरवेक हें करतना जन्माद यस्य यतोन्मयाद इतरतश्चार्तेष्वभिज्ञ स्वराट म्हळ्यार तूं कसलो स्वतंत्र जावन आशिल्लो तसलो रायू म्हणट पुरे जनाजीक इंडिपेंडेंट म्हणून उलयताच कसं इंडिपेंडन्स तुमगेले आसा म्हळ्यार तसलें एक आलोचन करा आमकां भूंय नातिले तुमच्यान रब्बू जायना वारी नातिले श्वास घेवचा जायना हातपाय नातिले तसले चमकुचा जायना कसले काम करूं जायना तुमगेल खंयची एक आत्म खाल अशी दवरले त्या परमात्माल खंयची एक चेष्ट नातलेर कशी एक दवरलेली तसले खंयची एक जड पदार्थ तुमी कशी दवरताची तशीच तुमगेली अवस्था आमगेल भितर रबून परमात्मान सर्व कार्य केले मात्र आमी चेतन म्हणून घेताच नाही जाल्यार आमकां न्ही जड पदार्था कसा व्यत्यास आसा आमकां जाल्यार भितर परमात्मान रबून हल्लयल्यार मात्र आमी हलताच तशी जेवय वस्तू आतां आमी हल्लयल्यार मात्र वताच तशी असल इतले आमी डिपेंडन्स आसतना इंडिपेंडंट म्हळ्यार कोण आसा तो परमात्मा मात्र ताका गपच्या नाल जावका म्हणना श्वास घेवच्या वारी जावका म्हणना कशी खंयचे संदर्भार ईशत खंयचे एक कसले काम नातिल जाल्यार कसले एक विषय नातिल जाल्यार प्रलय काला जाल्यारीची स्वतंत्र जावन भोवनू कोरनू प्रत्येक कशी साध्य स्वय जाल्यार ते परमात्मा मात्र तसल परमात्मा तागे स्वातंत्र्य तो कडे मस्त कडेन दाखयत प्रत्येक विशयाचेर आमी कसो संकल्प करता आमगेल्या हातान करूं जायना
आम्ही मस्त संकल्प करताच अशेश आम्ही कोरका अशेश कोरगे आसत अशेश आम्ही केल्यार चांग जातले म्हणून मस्त प्लॅनिंग असता आमगेल ज्या प्लॅनिंग 100 आमगेल येना कसं लागा परमात्मा स्वातंत्र्य सोडतात पुरे आम्ही लेखील तशी जाता म्हणून आम्ही मना आवडताच तशीच कुंती रेडीम गेली काय कसं विपदच सांगतो ना शाश्वत आमका आजी मुखारी हेज्जी हेज्जी अंतू विपत्य तदेन तुगेला अनुग्रह जेव म्हणून सांगले रे त्या दिसूची तीन प्रार्थना कोरका मुखार तिगेल खात लाईफान तू कसले विपत्त ना आपास तांकां खंयचे कष्ट ना अशी परमात्मा स्वातंत्र्य प्रचंड म्हणतात त्या पळया तुम्ही परीक्षिताक ह्या जाल्या मागीर कसं जालें धर्मराया राज्य मेळटा अंचाण हानी पुरे धृतराष्ट्र हानी पुरे जाल्यार वनवासा भायर सरताची अंचाण हंगेल राज्य सुस्थिर जावन कोणेय एक कसले ह्या नतील रितीर पूरे पंचभावालांत ऐक्यमत्यार खंयचे रितीर गोंदळ नातिले मालगड बाबान सांगील पितृभाग किशे प्रत्येकल्यान पालन करून हांनी सांगील रितीर राज्य चोळून चक्रवर्ती साम्राज्यान हांनी राज केले जल्ले तदनंतर स्वर्गारोहणी भायर सरका म्हणले स्वर्गारोहणी भायर सरलेच जल्ले पांडवाल हंतू कुंतील जीवनांत पांडवाल जीवनांत हे एक घटन जातर तीन त्या प्रार्थना करतरी कसं विपत्त येईल म्हणून आलोचन केले कसं येईल त्यांचे परमात्माला अत्यंत एक स्वातंत्र्य कसं आम्ही निमगिताचे आम्ही कसं प्लॅन करतात त्या दिना ताक कसं म्हणा असं त्या ताण दिवच तशी त्या परमात्माला विशेष जावन आशिल्लो तसं अनुग्रह पात्र जल हांव परीक्षेत तशें न्हू हांव ऐकनाशे कोण ऐकू काय परमात्माल चरित्र म्हाका केन्नाय कशी म्हूण सांगले रे एक चरडान जन्मा येत तरी तागेल कितली की दीस नंतर वचून देवस्थाना वचून तागेल तीर्थ पडची की देवाल दर्शन करची की भाग्य ताका चरडाक जाल्यार म्हाका कशी म्हूण सांगले जन्मा येवची फुडेंची परमात्मा येयला म्हाका दाखोवच्याक तागेल दर्शन दिवच्याक आनी असल अनुग्रह केलो तसल परमात्मा सोड हांव कोणाल विशयाचेर आयकूं का कोणाल विशयाचेर म्हाका भक्ती येवं का म्हणून तसल एक रितीरीत आनी प्रार्थना करतना तेदना शुकाचार्य भारी संतोष कसं जालें म्हणून सांगलें रे सुरवेक पुरे हरिकथा जो खंयचे एक पुराण आयकुच्या मस्त हें आसता आनी म्हणलें म्हगेले 7 दीस आसा तशें हांव तूं म्हाका सांगता वचूं म्हणून सांगतना सुरवेक भारी उमेदीर आयकताच मागीर 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 उमेद भागचें जर तूं कशें आसा म्हणून सांगलें रे सांगता वत तरी अनेके विस्तार जावन सांगा म्हणून निमगिता आसा तेदना ताका भारी संतोष जाता शुकाचार्याक सम्यक व्यवस्थिता बुद्धी तव राजर्षी सत्तमा वासुदेव कथायांच यज्जाता नैष्टिकी रतिः अत्यंत तुगेले ज्ञान पळोवन तुगेले एक निर्धार पळोवन व्यवस्थिता बुद्धी तुगेले खंयचे कार्य निश्चय हें हांव कोरता हें हांव करून नज्जा म्हणल तसले एक विशयाचेर तुगेतील निर्धार पळोवन अत्यंत म्हाका संतोष जालो कसो यज्जाता नैष्टिकी रतिः वासुदेव कथाया परमात्माल कथेंत परमात्माल गुणगानांत तू कशील तसल ते एक निष्ठावंत तुगेले आशिल तसल तो विश्वास हें पळयतना अत्यंत संतोष जाता वासुदेव कथा प्रश्नः पुरुष स्त्रीन पुनातिः वक्तारं पृच्छकं श्रोत्रं तत्पाद सलिलं यथा परमात्माल कथ म्हळ्यार कशी म्हणून सांगले रे परमात्माल पय्या दुखून येईल तसल गंग शेगे कसं गंग कसं करता म्हणून सांगले रे पण ते बुड्डीलान तू तांकां त्याग जना ते उद्धार करता घे एक तागेले वंशाक एक तागेले अवसूल दर्पेर वंशाक आनी एक तागेले अंचान हें करतना अवसूल कुळारा वंशाक ते कडच्यान ते तिनी वंशाक उद्धार करता तशी होंगे जाल्यार त्याग जना उद्धार करता गे हें परमात्माल कथ म्हळ्यार कोणाक म्हणून सांगले रे वक्तारं पृच्छकं श्रोतृन कोण हें आयोजन केलां जाव का अशी तशी म्हूण प्रश्न केल्याक तांकां उद्धार करता कोण कथ सांगता तांकां उद्धार करता कोण आयकतात तांकां उद्धार करता अशी परमात्माल तत्पाद सलिलं यथा परमात्माल पाद सलील गंग कशी की तशी त्या वासुदेव कथा म्हणलें तसले 3 पुरुषान पुनाती त्यागजन पुरुषांक त्यागजन जीवराशींक ते कसं करता उद्धार करता तशें जावन हें योग्य जालें तसले प्रश्न केल्या तूं परमात्माल अद्भुत हें कसं लिला कृष्ण लील केन्ना सुरू जाली म्हणून सांगलें रे जन्मा येता न्ही जन्मा फुडेंच कृष्ण लील सुरू जाल्या कशें जाता म्हणून सांगलें रे ब्रह्मो चतुर्मुख ब्रह्मो त्या परमात्माला प्रार्थना करता पळय कलिकालाचे हें देवच्याक संधी काल मुखारसून येताच आत्ता तूं वचून धर्म संस्थापन कोरका परमात्मा तुगेल विशेष जावन आशिल्लें जाल्यार तूं कसं कोरका म्हणून सांगलें रे गीता उपदेश जाव का जगत्यान तूं अंधकारो हें जाला अज्ञान अंधकार आसा वेदव्यास रुपारी तूं खंयची योग्य रितीरी
ज्ञानसागर दिले रे ते पुरे तुगेले एक अस्तित्व दाखोवच्याक, तुगेले एक स्वातंत्र्य दाखोवच्याक, तुगेले एक क्रियाशक्ती दाखोवच्याक, ज्ञानशक्ती इत्यादी पुरे सांगेत जाल्यार परमात्मान अशेंच करच्याक सांगच्या भारी सुलभ. परमात्मा अशी करता तशी करता म्हण जाल्यार आजीक लोक कशें जावका म्हूण सांगले रे पळयल शिवाय तांकां तांचो विश्वास येना. तशें हांव न्हू ते परमात्मा तुगेले क्रियाशक्ती दाखोवच्याक तूं अशेंच करच्या समर्थ, तुगेलें स्वातंत्र्य कसं जालें म्हळ्यार विशयाचेर एक तांकां हिंटपणी दिवंक. तशें हांव न्हू विशेश जावन न्हू तूं कसो करता म्हूण सांगलें रे तूं अवतार घेवका रे देवा. अवतार घेवका म्हूण सांगतना तुका परमात्माले ब्रह्माले एक विशेष गुण कसो जाय म्हूण सांगलें रे परमात्माल कसं पुरे परमात्माल हें कशी प्रतिज्ञा कशी म्हूण सांगलें रे म्हाका कोण कशी हें करताच उपासना करताची तसल गुण प्राप्त जाता म्हळ्यार तसल एक परमात्माल सामान्य नियम. तशें हांव न्हू परमात्मा कसो विशय आमी प्रार्थना करताची ते परमात्माक दिता. आतां कसं जावं का सगळे परमात्माल अद्भुत जावन आशिल्लें तसलें चर्य जावं का परमात्माल विश्वरूप दाखोवन सर्व चर्य दाखोव का परमात्मान. तशें हांव ब्रह्मान प्रार्थना करतना कसो कोरका खंयच्या विशयाचेर कशी म्हूण प्रार्थना करची कसो शब्दान कोरका. तशें हांव न्हू ब्रह्मो जिवोत्तम ताका निमगुका कशी कोरका कसो कोरका सगळे वेदान स्तोत्र कोरका तेदंत सगळे वेद ज्या प्रतिपादन केलेलं तसले विषय कळता. जे सगळे वेदान स्तोत्र कोर तितले समय ना कसं करचें म्हणटना आलोचन करता गे सगळे वेदाक मूल कसो म्हूण सांगलें रे ते पुरुश सूक्त. तशें हांव न्हू सगळे पुरुश सुक्तान करतना ते परमात्माले स्तोत्र करता. पुरुषम पुरुष सुक्तेन उपतस्थे समाहितः ते पुरुष सुक्तान ते परमात्माल स्तोत्र करतात. तशें हांव न्ही आमी जाल्यार विशेश हांव न्हू उपचार पूज जितना विंगड खंयचें हें करनाश अत्यंत समग्र वेदांत परमात्माल सर्व गुणा उपासन जावं का सर्व खंयची वेदा हार्दान करतना ते परमात्माल पूज जावं का तक्क ते समजावनातले तसले विशय कसलो म्हूण सांगले रे पुरुष सूक्त मात्र म्हळ्यार रितीची आजी काही जाल्यार रे मध्वाचार्यान बांदून दिलेलं तसल पुजा क्रमांत विंगड खंयचे मस्त सुक्ताक असं मस्त प्रत्येक वेदांत जाल्यार परमात्मा वाच तांकां तपास विशय ना जाल्यार रे शब्दांत एक तारतम्य आसता. खंयचे शब्द कितले शब्द तांचो गुण सांगताची तितली ताका विशय चडके प्राधान्य चडके. तशी हें पुरुष सूक्त म्हळ्यार समग्र वेदा सांगिल्ले तसले विशय पुरे सांगता म्हळ्यार त्या पुरुष सूक्तान करतना पूजन इत्यादी कोरका परमात्माले म्हळ्यार उद्देशान करतना आमगेले खंयची उपचार पुजा हे सर्व पुरुष सूक्तान जावचे. तशी तसल पुरुष सूक्तान करतना ते ब्रह्मा स्तोत्र करतना परमात्मो थंय शयान आशिल्लो खंडिताके अवतार घेता म्हळ्यार तसले एक आश्वासन दिता. सर्व सुरवृंदाक काही ब्रह्मा काही जाल्यार एकवंताक तांगेल प्रार्थनेक परमात्मान अनुग्रह केल्ले म्हळ्यार एक संतोष इत्यादी तांकांय उत्पन्न जाता. एकडच्यान पळयतना कसो जाता म्हूण सांगल्यार शूरसेनाल हें पूत तो वसुदेव ताका हायगे लोटू देवकी लोटू वाडीक जाल्या देवकी लोट वाडीक जातना अत्यंत होंगा भायर सरले छानी खंयची उग्रसेनाक मेळका म्हळ्यार तसली तिरी भायर सरलेच. भायर सरतना कंसाक तागेले भयणी वयर आशिल्ले सुरवे मोग पळया कितले म्हूण भायर सरतना कशी भायर सरलेची म्हूण सांगल्यार स्वल्प खंयची एक 2 कारकी 3 कारकी कोण भायर सरलेले न्ही सांगताच. रश्मीन हयानाम जग्रे रोगमयीर रथशतैर रथः 100 रथ घेवन भायर सरले की 400 परिब्रह्मम गजानाम हिममालिनाम 400 खंयची हस्ती तांतू बरी भांगरान हें अंबार इत्यादी धरलेलं तसल 400 हस्ती घेवन भायर सरला. अश्वानाम अयुतम सार्थम अयुत म्हणून सांगल्यार 10 लक्ष सार्ध अयुत म्हणून सांगल्यार 15 लक्ष अश्व घोडे घेवन भायर सरलाच. तशेंची विंगड त्या रौग्मरथ म्हणून सांगल्यार भांगरा रथ विंगड वरलेले अशी रथ आसा न्हू रुक्काची इत्यादी करत ते कितले म्हणून सांगल्यार 63 म्हणून सांगल्यार 3 + 6 900 रथ इतले खंयची रथ इत्यादी घेवन खाली वाडीके जत्तरी आपास तेगेल कुळार हाण सोडच्या तिगेल हक्कान सोडच्याक बामणाल घरा हाण सोडच्याक इतली पुरे घेवन कंस भायर सरला. पळया तागेले कशेले भयणी वयर प्रिती कसल पळया मुखार सुद्दां एक शब्द आयकल कुडले ते कितली विपर्याय म्हणे पळया. अशी एक तितले तिका परिचर करच्याक दास इत्यादी जावं का तरी काम करच्या ना ज्या मिगेल भयणीन योग्य रिती राबू का म्हूण सांगून
दासीनाम सुकुमारीणाम द्वेषते समलंकृते तांकां योग्य जावन आशिल्लो तसल अलंकार इत्यादी आशिल्लो तसले 200 जन तिक जावका जालें तसले परिचर्य करच्याक दास इत्यादी पुरे सज्जत कोर अशी विजृंभणेरी तांणी दुहित्रे देवकप्रादात याने दुहित्र वत्सलाहा तशी ताणें देवकीक असल पुरे ह्या दिवन आणि खाली वच्चे म्हणून सांगले सीधा बार सरल्याने ते पुरे कडेन योग्य रितीने शंख तूर्य मृदंगानी नेदुर दुंदुभय समम शंखू दुंदुबी भेरी इत्यादी वाजन कोरनूच एक होड महोत्सव कशे भायर सरता त्या रितीरी बहिणीक सोडूक कमसो भायर सरला ते भायर सरतना एकची अशरीरवाणी जाता कसं म्हणू अस्या स्त्वष्टमो गर्भो हंता या नयसे अशुभ अभुद ही गेल खंचकी 8 गर्भ त्या 8 गर्भान करतनाची तुगेल मरण म्हणल तसल निश्चित जाता म्हणल तसल एक अशरीरवाणी ऐकता थई इतली विजृंभणेर जलल तसल बार सरल तसल कमसू त्या ऐकल क्षणाकची तोक देवली कुडले धरलेलेची खडग हाता धरला भगिनी म्हणतु मारब्द खडग पाणी कचे ग्रहीत कंचकी खडगा कच्च दोन हिगे जलरी केशान दोरनु खडग उबारला हिकात संहार करचे हज्जेना हिक्का संहार केल्यार हिगेलान चरडूना जलरी मक्क मारतलो मिगेल मरणा कारण जलल्याक जन्मुना तशस्ताना मक्क मरण ना म्हणल तसले एक ताक भ्रांती अशी करताना तो मारू भायर सरता तेदना लागीं राबिल तसल वसुदेव तो सांगता मेवण तशें कसले करूं नाका श्लाघनीय गुणशौरेर भगवान भोजयस्कर सार्कॅस्टिक अत्यंत व्यंग्य रितीर सांगता तुगेल गुण याने शूर पळयले रे हे अत्यंत श्लाघनीय जावन आसा कसले ग कोणा मारचे तू स्त्रीक मारू वतास कथम तम भगिनीम हन्याहा स्त्रीम उद्वाह पार्वणी तू सुरवेकची एक स्त्री हत्या करू वतास तज्वेरी ही स्त्री विंगड कोणे न्ही तुगेल मोगा बहिणी तसल तुगेल मोगा बहिणी मारू वतास ताजे वयर अनेक कसले विवाह जल्ला मात्र तसल वध हुई तसल वधूक मारू वतास कसं हे तुगेला अनर्थ करू भायर सरला कसं तू करू वतास नाही म्हाका मरण असं तशें नांव करता म्हणून सांगलें मरण कोणा ना जातस्य हि ध्रुव मृत्यू हो तशी कोणा जन्मस की तांकां मरण म्हळ्यार शचीचे मरण खंयचे रितीरे आमी खंयचे कारणां काही जाल्यार येवचे मरण आमी राबोवचा जायना ते कालचक्र घुंवता आसता ते कसं केले रे आमच्यान राबोवचा जायना मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सहजायते अद्य वा अब्जशतेन वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः तू आजी ना 100 वर्ष नंतर मोरकाशील मरू का तशें तू खंयचे एक मरणाक भिवन मरण येवच्या नज्य म्हणून सांगून तुगेल भयणीक मारत वय जाल्यार हे खंयचे रितीर साध्यस म्हूण आलोचन कर हे कारण नाही जाल्यार अनेक कारण मोरच्याक कारण कसलाक मरण म्हणून निश्चित ताका खंयचे कारण खाली निमित्त मात जावच तशें हांव तुगेल मरण इत्यादी येवचें आसा त्या सोड ही कोण एष तबानुजा बाला कृपणा पुत्रिकोपमा ही अत्यंत सानीची तुका तुगेली बहिणी पळोवच्याक पुत्रिकोपमा तुगेल धुवे मणकेच तसल एक चल्लेक तसल तुगेल धुवेक तुका मारू जाल्यार मन कशें येता हंतुम नार्हसी कल्याणी इमाम त्वाम दीनवत्सल पुरे जनाक उद्धार करच्याक व्हड मनस तुगेल तशें आसतना तुगेले भयणीक तू मारू खंयचे रितीर तुका मन येता तशें हांव न्हू आख्ख खंयचे रितीर तूं प्रवृत्त जावं नाका म्हणलेले रितीर म्हणटना तू कसले हिगेल खंयची गर्भा जाल्यार तसल चरडू त्या तुका मरणा कारण म्हणून सांग न्हू तशें रे प्रत्यते मृत्यवे पुत्रान मोचये कृपणामि माम तुका जाय जाल्यार हिगेल चरडू कोण आसा ते पुरे तुका दिताच तूं तांकां मृत्यूक अर्पण करी तांकां जय संहार करी हिक्का तू कसले कोर नाका हिणे कसं केला तुका हिण खंयचे रितीर तुका पार्थ केला की हिण खंयचे रितीर तुका मारून राबला की ही तुका मरणा कारण की कसले ना हिण कसले एक निर्दुष्ट जावन अशी कृपणा ही खंयचे रितीर निर्दुष्ट जावन आशिल्ली हिक मार न्हू तुका कसं मेळचें आसा तशें हांव न्हू हिक खंयचे रितीर संहार करूं नाका तुका जावका जाल्यार तसलें योग्य जावन आशिल्लें तसलें तांगेल चरणू तुका दिता तुगेल मरणाक कारण जावन आशिल्लें तसलें त्या अष्टमगर्भाक तूं हनन करी ताजें नासकिना तुगेल खंयची उद्देश आसा त्यावेय जाता आनी हेगेल जिवय जाल्यार वांचील म्हणगे जाता म्हूण सांगतना तेदना थंय जायत म्हणून यो कंस येवपता
जतरे पुत्रान समर्पयिष्येस्या यतस्ते भयमुक्तितम तुका हा पुरे मिगल चरणो समर्पण करता तज्जे नो तुक भय तशावनो त्या तुक दिता तू योग्य रीतीरी तंगेल संहार इत्यादी परी हिक खंचे रीतीरी तू भात देऊ नका म्हणून सांगून प्रार्थना करताना जायत म्हणून कंस ओपवून हंका कारागृहा घालता कारागृहा घालनो सुर्वेक चरडू उत्पन्न जाता सुर्वे चरडू उत्पन्न जाताना देवकीक अत्यंत सुर्वे चरडू अयो त्या चरडाल तोंड पळयतनाची मस्त एक आनंद जाता खंयचे एक उत्सुक तागेले एक सुर्वे चरडू पळयतना आमगेले एक चरडू आमगेले एक अंश म्हणल रीतीरी ताचेर एक प्रीत येता त्या पळयतना येदरा कंस येवन राबला म्हणटा तुका अष्टम गर्भान करतना मरण हाज्यान तू कसं जावचास ह्या कसं हें अमायक जावन आशिल्लें तसलें दिव अष्टमगर्भान करतना तुका हांव करता म्हूण सांगतना कंसू खंयच्याकय ऐकना तुम्ही म्हाका ते दोस दिलेलं वचन कसं म्हूण सांगलें रे मिगेल आट्टा गर्भदित म्हूण सांगन तुका तू कसं सांगलें पुत्रान समर्पयिष्ये मिगेल कोण पुरे चरणू आसा ते चरणू तुका दिता म्हूण तूं संकल्प केलेलो तशें हांव न्हू तुगेल संकल्पा प्रकार ह्या चरडा देखून पुरे चरडू तूं म्हाका समर्पण कोरका हांव तांगेलें मरण कोरका म्हणलेची तुमी घालून घेतली तसो जाल्यार एक कॉन्ट्रॅक्ट तशें हांव न्हू तुमगेल रितीर तुमी चोलका अशी सांगून तेग्या घेता हिका अर्द्यांत गदगद इत्यादी घेवन झोरू रडता जाल्यार कंसाल खंयची एक दुष्ट प्रकृती पळय येता ह्यांची सुरवेकाची ह्या मटा प्रीती आशिल्ली तसल भयणी वयर खाली तागेले एक मरणा विशयाचेर एक सनाचे एक गोंदोळ येतना कशी एक जीवराशी कशी गुंताची म्हूण विशेष जावन हांतू आमी समजून घेवका जाल्यार तसल होड तत्वस आमी परमात्मा वयर भक्ती करताची परमात्मा वयर भक्ती करताची म्हणून आमी पुरे उलयताच जे भक्ती म्हळ्यार कसं जाल्यार परमात्मा वयर भक्ती कशी आसका आमकां परमात्मा पावका जाल्यार आमी परमात्मा मेळका जाल्यार परमात्मान आमकां दर्शन दिवका जाल्यार ते भक्ती कशी आसका म्हूण सांगलें रे ताका स्व आत्म आत्मीय वस्तुभ्यः अनंत गुणाधिकः आमकां आमगेले पशी होड आमकां आत्मीयता कितलें आसा आमकां कोणा वयर चड अट्रॅक्शन म्हूण सांगलें रे सुरवेक आमगेले वंशू इत्यादीक आमकां अट्रॅक्शन आसता ताज्या पशी चड आमकां आमगेले कुटुंब ताज्या पशी चड आमकां आमगे शरीर म्हणलें तसले विशय हे शरिराक हानी जावका जाल्यार आज एक कंसाक जाल्यार त्यांचे विशय कंसाल शरिराक हानी मृत्यू कोणा येवचे शरिरा वियोग जावचे हे शरिरा हानी जावच्याक तागेले कुटुंबा पश चड तक तागेले शरीर राबता ह्या शरिरा पशी आमकां चड खंयचे म्हूण सांगलें रे आमगेले अशें तसल मन मनाक खंयचे रितीर गोंदळ जाल्यार आमी शरीर त्याग करूंकय तयार आसताच तशी आमकां जेवता तसल दुख्ख आमकां जेवता तसल सुख हें पुरे खंयच्याचें मनाच आत्मा खंयचे रितीर आत्माक दुख्ख ना कसं लायक आमी पुरे सजीव राशील आत्माक दुख्ख येना खंयची एक लागतन जो हज्जेन जो दुख्ख कोणा येवचें मना येवचें तसल मना येईल दुख्ख आमी सैसिनाश आमगे शरिरा पश्चड आमी मना दवरून घेताच मना वयर आमकां चड आनी काही चड बांधव्य कसं लायक अनादी काल देखून अनंत काल पर्यंत त्या मना ओट आमी बांदून आसताच हें शरीर जाल्यार हें जन्मा मात्र फुडली जन्म आमगेलो ओट हें शरीर नाशिल्लें जाल्यार मन आमगेलें तेदन दुखून आसा म्हळ्यार तसलें एक व्हड आमगेलें बंधन त्यांची मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः हें मन केद्दोळतें आमगेलें आमी ह्या मना वयर आमगेलें आसक्ती आसता तेद्दोळतें बंद आसता ह्या मना वयर आसक्ती आमी केन्ना सोडताच हें पुरे एक मनशा जेतना त्या तुक्क जल्लेले विशय म्हाका न्ही म्हूण आमी कशी दूर राबतात तशी मना सांगता की दुख्ख कसलें जेता तशी तपस्वी ना हांणी पुरे करचें खंयचे रितीर शरिरा इत्यादी दुख्ख जायना म्हूण ना तांकां दुख्ख जातना ह्या मना जेवचे म्हाका जल्लेलें न्ही म्हळ्यार तसलें एक विवेक ज्ञान तांकां येता ह्या विवेक ज्ञान येयलें मात्र हज्जन करतना वैराग ह्यांची म्हाका मना वयर तसल आसक्ती ना मना वयर आशिल्लें तसल तागेल गुणा वयर राग ना म्हूण दाखोवचें वैराग अशी हज्जा पशी मना पशी चड आमी प्रीती कोरका आमगेल्या आत्माक हे आत्मा पशी चड तरी आमी परमात्मा वयर प्रीती करताच ताका भक्ती म्हणची अस्सल भक्ती जातन त्या परमात्मान आमकां दर्शन दिवचें स्व आत्म आत्मीयेभ्यो अधिक गुणांतरम अशी आमगेले पश चड आमी तरी परमात्मा आजीक पळयता वा हे आमी आमकां स्वप्रश्न कोण घेवका आमी आजी खंय आसच आमकां परमात्मा कितल्याक सीमीत आसा
आमगेल खंचकी दैहिक जाव नसेल तसल आरोग्य दिवच्याक परमात्मा जाव का आमगेल घरान तू कोणाक एक कसले एक हें जाल्यार हांव इतली परमात्मा सेवा केला अशी परमात्मान आमकां करची म्हणल्यार तसल क्वेश्चन येता. खंयचे रितीन आमकां सान कश्ट येवच्या नजे हांव इतली केला परमात्मान म्हाका कसले कश्ट दिले न्हू म्हणून प्रश्न येता. तशें जाल्यार आमकां आमगेल आत्मीयांगेल वयर पशी चड परमात्मा ना. आत्मा पशी चड न्ही आत्मीय जावन आशिल्ले तसल कुटुंबीय जना पशी चड आमकां परमात्मा ना आजीक अशी पळयतना. ताका कसले एक कोणकी कुटुंबीय जनाक द्रोह जाल्यार हांव पुणी छांग केला मिगेल छांग पण पुणी देवान ताका दिवया तशें न्हू म्हणून तसल बुद्धी आमकां येता. तशें जाल्यार आमी कितले माक्षसाची आमी त्या परमात्मा निर्दुश्ट जावन आशिल्ले तसल परमात्मा वयर कितली दोश अपराध घालताच. एक स्पश्ट मनावरा खंयचे आमी आजीक भोग कोरका जाल्यार आमी केलें तसल कर्मानच भोग कोरका. आमगेल कर्म नातील तसल भोग परमात्मा खंडिताक आमकां दिना. खंयचे कारणाक खंयचे न्यायालयान ते अन्याय जावचे शक्य आसा जे परमात्मा न्यायालयान तो अन्याय जायना. वैषम्य ना ते निर्घृण्य ना न्यायेना अतिन्यायेना अन्याय म्हणल्यार तसल विशयू ना त्या परमात्माले. तसल परमात्मान कसले एक हें करतना हयो हें म्हाका कसलें आयलें म्हणल्यार तसल क्वेश्चन आमी जर करता वय जाल्यार परमात्मा आमकां अन्याय करता असं म्हणल्यार रिती आमी इनडायरेक्टली सांगिलशें जाता. असल बुद्धी असल उत्तर असल आमगेले खंयची एक चर्या आमगेल्या जिवनांत आमकां दिसता आसता. हें आमी करनाशिर आपच्याक कसलें ताका जाव का जाल्यार तसल विश्वास नैष्टिकी रती ही ताका तागेल आत्म तागेल देह सोडले रे अंचान सोडका देह 7 दिसा नंतर देह हें जाता ताणी सोदू येत आशिल्ले तक्षकाक कंसाल म्हणकेची परीक्षितान सांगत आशिल्ले म्हाका तक्षका निमित्त मरण तशें हांव पुरे जन भायर सरा आनी तक्षका जीवशी मारा जालें न्हू तक्षकू ना जाल्यार म्हाका मरण ना म्हूण अशें सांगत आशिल्ले. जाल्यार तशें न्ही श्रृंगीन शाप दिलो ताका कसो जाल्यार तुका न्ही 7 दिसान मरण म्हूण अत्यंत संतोश येता ताका. अयो केल्लो इतलो व्हड अपराध हा का कसं करचें म्हणल्यार तसो न्याय येतना श्रृंगीन येवन हांव तुका शाप दिला म्हणटना अत्यंत संतोश काय अयो मिगेले खंयचे एक पाप जाल्यार उद्धार करच्याक तुजी म्हाका हें शिक्षा दिली हांव तरी वयर चमकलें धर्मराजा खंयचे रितीन हांव तोंड दाखोवंक आशिल्लें ह्या राज्याक हें म्हाका संशय आशिल्लो म्हूण सांगतना अशी तागे शरिरा पयस चड त्या परमात्माल खतांत आसक्ती त्या कोणकी परीक्षित रायान दाखयली. अशी आमगेल खंयचे एक जिवनांत आमी परमात्मा खंयचे स्थानार पळयताच. हें परमात्मान आमकां दिवं तसल भावना परमात्मान आमगेल्यान चलचे तसल रिती आमी उद्धार करता जाल्यार प्रत्येक कडेन त्या परमात्माल चिंतन करता तशी त्या परमात्मा विशेष रितीन धर्म आमगेल्यान तो व्हरका आमी योग्य रितीन चलका जाल्यार त्या परमात्माल अनुग्रह जावका जाल्यार आमी त्या परमात्मा वयर विश्वास दवरूं शिका. आम्ही कसं साधन करतात तांत आम्ही तरी प्रॉम्प्ट असावे जाल्यार आम्ही करची विशयाचेर आम्ही तरी समज जाल्यार तेदान आम्ही क्वेश्चन करका आम्ही करची खंयची साधना परमात्मान आमगेल्या विंगड कसले निमगेन खंयचे रितीन टॅक्स ना खंयचे रितीन हें ना सर्व हें दिला. हें जगत तुम्ही निर्माण केला हें शरीर तुम्ही निर्माण केला हें जाग तुम्ही निर्माण केला आज एक जाग आम्ही परचेस केला आम्ही हें केला तें केला जाग कोण निर्माण करून दिला तुमकां भूंय कोण निर्माण करून दिल्या हे जगतची कोण निर्माण करून दिला वायू कोण निर्माण करून दिला शब्द कोण निर्माण करून दिला इतले पुरे आम्ही व्यवहार करतात व्यवहार करचे शब्द खंयच्यान शब्द कोण उत्पन्न करून दिलं शब्द कोणालो शब्दा विशयी सांगता जाल्यार थंय फडेक ते हें येता. आज एक आमगेलें पुरें नांवच मिगेलें नांव राघवेंद्र म्हूण राघवेंद्र म्हणाल तसं नांव पळयतना हें नांव मिगेल न्हय कसं जाल्यार हें राघवेंद्र म्हणाल शब्दा नांव कसं जाल्यार रघुवंशाच ईश्वरू तो कोण रामचंद्र रामचंद्रान राघवेंद्र म्हणून सांगले रे ताका अर्थच म्हाका खंयचे आमगेले रघुवंश न्ही हांव तांचो इंद्र न्ही हांव राय न्ही तशें आसतना राघवेंद्र म्हणाल तसो अर्थाक कसो जाल्यार खाली एक संकेत खाली एक व्यवहार कोरता म्हळ्यार एक संकेत दवरूंक एक नांव सांगेल पल्ल्याक कसले एक आपोवक म्हळ्यार एज्युमिंग तशी खाली हाक एक व्यवहार करच्याक खाली एक नांव दिलें. ह्या नांवा वयर आमकां कितल्याक अभिमान आसता पळया मिगेल नांवां कसो जाल्ल्या मिगेल कीर्ती कसो येयल्या मिगेल यशस्या कसो येयल्या अशी आमकां आमगेल नांवां खंयचे खेळ कालीक संकेत आशिल्ले तसो नांवा वयर आमकां ह्या मटा अभिमान आसता. हे पुरे नांव कोणाले परमात्माल शब्दस्य हि ब्रह्मण एष पंथाः यन्नामभिर्धायति वीरपातैः भागवत सांगता सगळे शब्द प्रपंच कोणा सांगच्या भायर सरला म्हणून सांगल्यार त्या परमात्मा सांगू भायर सरला. त्या परमात्माल गुणगान करच्या सर्व शब्द भायर सरलेच
तसल त्या परमात्माला गुणगान करचे असेल तसल शब्द ह्या पुरे आम्ही कशी वापर का म्हणून सांगले रे कोणाले घरा जमकले तांगेल सोदतू आम्ही वापरतो कशी वापर का तशी वापर का काही आता पण एक सोयऱ्यात आहे तुम जमकलेच सोयऱ्यात आहे वतन कसं करताची तागे लिव्हिंग रूम असेल तसं एक सांग सोप्या वचून बैसून हो कितली तुमका पैसा जाव का तिथलेच बैसून ते कसं जाव का तुमका त्या समयाचे रे त्यांनी काप पिया म्हणून सांगणार नाका उद्दा मात दिया म्हणून सांगून खाली उद्दा पिऊन येताच कसं लाग ह्या घर आमगेल नाही म्हणाल तसं एक भावना असतो ह्या भावना शब्दार असो का की शब्द कशी वापर का म्हणून सांगणार रे हे पुरे शब्द परमात्मालो या शब्द आमगेल नाही आमगेल जिब्बे दुखून येऊची म्हणल्याला मात्र आम्ही काही शब्द निर्माण करता असं म्हणाल तसं भ्रांत स्थानाच्या हे पुरे परमात्मा शब्द हक्क आम्ही पुरे या भाड्या वापरतासच तशाहून कितली वापर का कितली जाय कितली व्यवहार असा तिथले मात्र व्यवहार कर का त्या सोडून नाही नातील पंचाधिके की हक्क की तक की हे शब्द वापरून नज कसं लाग आमगेल नाही नातील सोदतो आता तुमगेल कोणाला तुमगेल आता विंगडाल कोणाला दुड्ड असले त्या तुमगेला ऐश्वर्या मग तुम्ही काय वापरता ना त्या योग्य रीतीर तुम्ही कांडवरतात त्याचा गेल तर उड्ड आमगेल नाही त्या तशीची हे सगळे शब्द तो परमात्मा त्या शब्द कसला वापर का त्या परमात्माला गोस्कर वापर का तागेल गुणगाना गोस्कर वापर का तागेल नामोच्चारण वापर का हज्जे नसकेनाताची सार्थकता तागेल स्वतः तागेला वापरून अशाने कोणाला वापर का आम्ही आमगेल गोस्कर ते वापरून घेतले आणि तो आम्ही कितली स्थेयत करता असाचे कितली चोर जाले आम्ही तागेल कंचकी स्वतः ह्या आमगेल नैजिक जीवन गोस्कर आम्ही वापरता जाल्यार आम्ही चोर जाताच ना तक जाव का जाल्यार तसं टॅक्स पुणे मानता म्हणून सांगले कसा टॅक्स मानला तो तागेल वापर का जाल्यार कसं रेंट दिला कसं ना तागेले विषय तागेल गोस्कर वापरूया म्हणून सांगल्यार त्यावेळी आमगेला मन येना कारण कसं हे कलिप्रवेश आमगेल्यान तू पुरे जना काही आता दिसतना मस्त मन असता अशें स्कोर का आमी तश स्कोर का आमी जाल्यार हे कली काल कशें असता म्हणून सांगले रे त्यांचे संदर्भार आपास खंयचे एक सन हें करतना मन धवंदके तशें अति चंचल जावन आशिल्लें तसलें मन आनीकय कली प्रवेशान करतना आनीकय चड जावन धांवता तशी ते एक विशेष रितीरी ह्या रितीरी कलियुगान तो मुखार सून आनीकय घोर जावन आशिल्लें तसलो अनर्थ आसा ह्या अनर्थ हें जावं का जाल्यार तू अवतार घेवनूच आजी कृष्णान अवतार घेवनूच आमी ह्या स्थितीर आसच कृष्णाल तरी अवतार ना आमकां भगवद्गीत ना आमकां गजाली एक विशयू ना कशी एक परमात्मा विचित्र लील आमगेल्या दोळ्यांत रावना आमकां आकर्षक शक्ती ना तशें जाल्यार आनी कितले घोर जावन आशिल्लें तसो आमी तूं वताच तसले एक दिव्य वृत्तांत परमात्मान कोरता अशी करतना पुणी कलिकालाच कितलीकी जनांक जाल्यार योग्य एक मार्गदर्शन मेळटा म्हणून उद्देशान ब्रह्मान प्रार्थना करतना तदन परमात्मा सर्वज्ञ जावन आशिल्लो तसलो परमात्मा तागेले प्रार्थनेक हें कोण थंय सुरवेक भायर सरतना एक सांगची एक रूढी प्रवचनान कशी म्हणून सांगले रे कोणे एक भायर सरतना थंय वचका जाल्यार दोनी पळयता एक फूड डिपार्टमेंट आणि एक निर्दोष कशी म्हणून तशी परमात्मे जाल्यार अवतार घेवच्या भायर सरला की ताका कसले खावका म्हणना केन्नाय नित्य संतृप्त तो जाल्यार अनेक कसले निर्दोष कसं जाव का म्हणून जाव का न्हू तशें हांव कसं करता म्हणून सांगले रे सुरवेक तागे शेषा पेटयत गे वस तुय राब तशी देवक्या जठरे गर्भम शेषाख्यम दाम मामकम तत्संव्य संकृष्य रोहिण्या उदरे सन्निवेशय सुरवेक पेटयत गे देवकील गर्भाक शेषाक तू वस अनेक कारणे आस एक रामाल अवतारान तू आणि कृष्णाल अवतारान तू मस्त संबंध आस रामायणाक आणि महाभारताक रामायणाक कसं पुरे जल्ला त्याची पुरे हाजी रिवर्स जावन महाभारताक त्या इक्वल टॅली करू भायर सरलेलो महाभारत लक्ष्मणान खंयची रामाल पुरे अनिरत सेव कोर ताणें कशें केलें लक्ष्मणान परमात्मा हें घेतलें ताका परमात्मान अनुग्रह कोण तशें जाल्यार हांव तुगेलो धाकलो भाव जावन लक्ष्मण म्हणून सांगल्यार तो शेषूच शेषान तुमी गेले धाकलो भाव जावन इतली सेव केलेल्याक आनी मुखावयल खंयची अवतारा वेळार तुका हांव धाकलो भाव जाता आनी तुगेलें खंयची एक उत्तर तुगेलें खंयची एक प्रामुख्यता दाखोवच्याक हांव भायर सरता म्हळ्यार रितीन तांतेय विशेष जावन परमात्मान सेव करता जाल्यार खंयचे एक जीवराशील सेव करूं जायना तशें जावन थंय कसं करता म्हणून सांगलें रे परमात्मा दोन्ही केश एक शुक्ल केश आनी एक कृष्ण केश ह्या दोन्ही केसाच खंयची अंश वचून त्या शेषा भितरी ह्या अंशरूपारी शुक्ल केश रापून थंय
ದೇವಕೀಲ್ ಗರ್ಭಾಂಧವತ ती बत्तना हुंगा कंचकी परमात्मो तिगेल योगमा एक आज्ञा करता पळ्या आता शेषू देवकील गर्भावचन बैसला हाणे आता मुखार सुनो हागेल कंचकी आपासान अवतार घेवचे तदनंतर कंसान मरण जावचे इतले हागेल जीवनावधी नाही हक्का दीर्घकालपर्यंत जीवनावधीस तस जावन हाणे अवतार्य कार्य मस्त करोस हक्का मस्त उद्देश घेऊन वाक पेटयला तशें हांव तूं आतां कसो करता म्हणून सांगल्यार रे हागेल खंयची देवकील गर्भ आशिल्लो तसले ते एक शेशाक तूं काण तूं कसो करता म्हणून सांगलें रे रोहिणील गर्भे व्हरून घालका तशी देवक्या जठरे गर्भम शेषाख्यम धाम मामकम मिगेल धाम मिगेल निद्दोचे स्थान जावन आशिल्लें तसले शेषू तिक तम संविकृष्य तक्क तूं तें दुखून काणू रोहिण्या उदरे सन्निवेशय रोहिणील उदऱ्यांत रोहिणील गर्भांत तूं व्हरून बैसुका म्हूण सांगून त्या योगमा एक आज्ञा करता परमात्मो ती वेळ जाल्यार परमात्मा सर्व आज्ञा परिपालक तशें जावन परमात्मान दिल्लल तशें आज्ञेन करतना थंय दुखून भायर सोरून ती वेळ तशी करता तदन परमात्मा सांगता अतः हम सांशभागेन देवक्या पुत्रतां शुभे प्राप्स्यामि त्वां यशोदायां नंदपत्न्यां भविष्यसि आजी नंतर एक पंत परमात्माला आपास येवन येना एक पंत ताणें आदेश करचे आतां वचून तूं कसो करका देवकील गर्भे दुखून रोहिणील गर्भेक हाका ट्रान्सफर करका ह्या एक काम तुगेलें अनेक काम आसा तुका कसो लाय म्हूण सांगलें रे हाजी नंतर तूं कसो करका यशोदेल गर्भेन जन्मा येवं का यशोदेल गर्भे जन्मा येवन हांव तेदन कसो येता मिगेल हें कृष्णकेशांशा रुपारी हांव देवकील गर्भेन जन्मा येता ताजे नंतर हांव वसुदेवा आज्ञा करता तो व्हरून तुका म्हाका तुगेल्या स्थानार राबयता तुका आपोवन हाडून आपास हांगा दवरता तसलें काम तुगेल्या हातान जावं का म्हणून सांगता आनी हें पुरे केल्ल्याक तुका विशेष जावन लोकांत तूं ख्याती प्रख्याती इत्यादीक मेळटा प्रसिद्धता मेळटा मिगेल सानिध्य इत्यादीक मेळटा विशेष जावन सर्व लोक जाल्यार तुगेल आराधन इत्यादी करताची नामधेयानी कुर्वन्ति स्थारानि च नर्या भुवी तुका विशेष जावन आराधन करून तुका नाना रितीर नांवान तांणी आपयताच कसं म्हणू दुर्गे ती भद्रकाळी ती विजया वैष्णवी ती च कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्यका येती तुका तांणी दुर्ग म्हूण आपयताची भद्रकाळी म्हूण आपयताची वैष्णवी विजया कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्यका इत्यादीक नांवान आपयताच त्या मात्र न्हय माया नारायणी ईशाना शारदा अंबिके तिच या पुरे नांवान करतना विशेष जावन तुगेले आराधना इत्यादीक तांणी करताचे ते पुरे हे प्रसिद्धता तुका मिगेल खंयची आज्ञा परिपालन केलें दुखून तुका विशेष जावन तूं एकांत म्हणून सांगलें रे परमात्मा सेवा करच्या तांणी आपासतान तूं कसले तांकां आपास अपेक्षा ना अधिक अपेक्षा ना जाल्यार परमात्मा सेवा कशी म्हणून सांगलें रे कसले एक काम परमात्माला एक विशिष्ट गुण घे ताणें ताजे ओटू तागेलो बोनस चडके सांबळा पस चड गिंबोळूच तशी परमात्माला कसं असलें रे तातूं हें कशी म्हणून सांगलें रे एक दृश्टांत दिवचें आसा पोट्टा भूक जातना जेवण करताच जेवण करतना कसं जाता तृप्ती जाता आनंद जाता तशें म्हणून आनंद जेवच्याक एक जेवण मागीर देहाक जेवका जाल्यार पथ्य इत्यादीक घेवच्या एक जेवण पोट्टा भूक शमन जेवच्या एक जेवण अशी 3-4 जेवण पुणी कोणें करता ना एक जेवणान पुरे जेवची तशीच परमात्मा सेवा म्हळ्यार तशी की मुख्य जावन उद्देश कसलो सौख्य म्हळ्यार परमात्मा सेवा जेवका म्हळ्यार तसले त्यांचे एक मुख्य उद्देश त्या जोटूची हे पुरे अवांतर जावन आशिल्ले तसले सर्व खंयची एक गुण इत्यादीक त्या परमात्मान अनुग्रहान प्राप्त जाता ताका परम निदर्शन ती योगमाया ती गेले आराधना इत्यादी काही जाल्यार आनी काही विचित्र रितीन मस्त जन जाल्यार आज एक पुरे कोरून येताच तसल त्या परमात्मा अनुग्रहान त्या परमात्मान सांगिल रितीरीची ती कसं करता म्हणून सांगल्यार त्या शेषा वरून रोहिणील गर्भा घालता परमात्मा मागीर येवन ताका खंयचे रितीर गर्भवासा दुःख ना परमात्माक बंधना ना जाल्यार अनुग्रह करच्याक थंय वचून गर्भा बैसतके गर्भा बैसतना ब्रह्मादी देवतांक भारीक संतोष कसले अव्याकृत आकाशांत थंय विहार जावन आशिल्लो तसलो तो परमात्मा रूप ते वचून एक सान गर्भा बैसत वय जाल्यार ते एक ताजे एक संतोष ताजे एक आनंद घेवका म्हणल्याक
पळया ब्रह्मादी चर्य कशें आसता, ब्रह्मादी देवतांगेल चर्य कशें आसता, सर्व परमात्मा एक 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 हें करता न्ही जाल्यार थंय वचून थंय गुणगान करून परमात्मा स्तोत्र करून परमात्माला आनंद घेवन एकडे वच अशी नाही जीवोत्तम जेवतानी परमात्मा एक 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 क्रियेंत परमात्मा एक 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 गुणांत परमात्मान करची तसल सर्व कार्यांत थंय थंय वचून सर्व अवतारा वचून थंय वचून सर्वे प्रार्थने कोण करचे म्हणून सांगले ब्रह्मादी देवता ब्रह्मादी देवता ब्रह्मादी देवता प्रत्येक कडेन ब्रह्माला नांव आसता कितली परमात्मा वचून तो प्रार्थना करता कितली परमात्मा गोस्कर आमगेल गोस्कर कितली परमात्मा लायक वता पळयतना कळटा ब्रह्मा कसला जीवोत्तम म्हणचे वायू कसला जीवोत्तम म्हणचे त्या एक जीवोत्तमत्व तत्व कसं हे आम्ही समजून घेऊ का जाल्यार प्रत्येक हेज्जे हेज्जेत त्या ब्रह्मांची एक विशिष्टता ताणी केलेलं तसं एक अनुग्रह आणि कशी परमात्मा प्रार्थना करका परमात्मा कशी आम्ही स्तोत्र करका परमात्मा खंयची रितीन आम्ही पळोवका म्हणाल तसं एक दाखवून दिवची कर्तव्य अशी नाही प्रजापती सगळे आमकां रक्षण करतना आम्ही कशी एकल्याले मालगडाले कशी उरलो का म्हणाल तसं एक डिक्टम हें घालन दिलेलं कोण ब्रह्मान थंय गर्भांत वतना थंय गर्भस्तुती करतात आनी ओम सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितंच सत्ये सत्यस्य सत्यम उत सत्यनेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः परमात्मा तुगेल शरणार आम्ही पुरे येयले रे देवा तू राबचाके घर बांद राबून आसच्या बरो जाल्यार तुगेल कीर्ती कशी आसा म्हूण सांगल्यार विशेष जावन ओंग व्याख्यान करतना ओंग मस्तपण सत्य 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 म्हूण शब्द येईल हे पुरे सत्य शब्दाक कर्त न्ही खंय मध्वाचार्य बरयतात तांगेलें एक ज्ञान पळया तांणी केलें स्तोत्र तांकां कळना ब्रह्म म्हळ्यारीची मुखावेल बावी ब्रह्म मध्वाचार तांणी केलेलं तसं स्तोत्राचेर तो तांणी सांगता तस तांणी सांगताच सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य नेत्रम सत्यस्य योनिम निहितंच सत्ये परमात्मा सत्य सत्य म्हणल्याक नाना रितीन अर्थ असते सत्यस्य योनिम हे सत्य म्हणून सांगले रे सगळेची कोणकी सत्य म्हणून सांगले ती महालक्ष्मी तिगेल योनी तिगेल खंयची मुख्य कारण मम योनी रप्सु समुद्रे मिगेल योनी कोण म्हणून सांगले रे ते समुद्रांत आशिल्लो तसल तो परमात्मा तसल परमात्मा योनी म्हणून सांगचे कोण भायर सरलेली ती खंयची अव्याकृत आकाशाभिमान जावन आशिल्ली तसल ती महालक्ष्मी त्या मात्र नाही सत्यस्य सत्यम सत्य म्हणून सांगले रे आमगेल आशिल्लो तसल अस्तित्व हे पुरे अस्तित्व खंयच्या निमित्त आसा त्या परमात्मा निमित्त आसचे कसं लायक परमात्मा लोकांना आमी नियंत्र म्हणटाच परमात्मा आमकां पुरे नियमन करता नियमन म्हळ्यार शब्द अर्थ कळटा की नियमन म्हणून सांगले रे सत्ता प्रतीती करत्व तीन विषय करता की सत्ता आमगेल अस्तित्व आमगेल प्रवृत्ती आमगेल प्रतीती ज्ञान हे तिनी खंयचे एक विशयाचेर जावका जाल्यार त्या परमात्मान भितर राबून करचेची ताका नियमना म्हणटाच आजीक आमी हांगा आसाची आमी हांगा राबलेची आमकां ह्या देशाचो कालाचो संबंध आसा म्हूण आमी सांगता जाल्यार हे संबंध कोण दिलेलो त्या परमात्मान कोण दिलेलो आमगेल अस्तित्व आमगेल सत्ता आमगेल खंयची एक राबका जावका जाल्यार तसं सर्व अस्तित्व हें कोण दिलेलें त्या परमात्मान केलेलें आमगेल सर्व प्रवृत्ती एक कशी एक बॉम्ब्याक खंयची रिती सूत्रान करतना नांचयताच तशी भितर राबून त्या परमात्मान सर्व चर्य केल्ले मात्र आमगेल आत्मान प्रयत्न करून आमी कार्य करूं जावचे तसली हें प्रवृत्ती जावका जाल्यार हें परमात्मान भितर राबून करता त्या मात्र न्ही प्रतीत आमकां पुरे जड पदार्थांनी आमकां व्यत्यास कसलो म्हूण सांगले रे आमकां ज्ञान करूं जाता तांकां ज्ञान करूं जायना म्हूण आमी लेखलेच हें ज्ञान करूं जावचें खंयच्यान ज्ञान खंयच्या निमित्त जावचें तें परमात्मा निमित्त जावचें परमात्मान भितर राबून हाका सल ज्ञान जावका म्हूण हें केलें प्रवृत्ती केलें मात्र आमकां तसल ज्ञान जावचें त्या मात्र न्ही ज्ञान आमी कोणाकय ज्ञान जावका जाल्यार आमगेल विशय कोणाकय कळका जाल्यार आमगेल विशय ख्यात येवका जाल्यार आमी खंयची एक ज्ञाना विशय जावका जाल्यार त्या परमात्मान अनुग्रह करता आतां तुमी म्हणूं येता कसो एक उजवाडा तुका एक विशय असले रे त्या विशयी आमी दोळ सोडले आमकां दिसता हंतू त्या विशयाचे कसले ना दोळ मी गेलो पळोवच हांव म्हणटाच त्या विशयान कसले करूं वचता आनी ताजें इतलें धांकून घेवचें हें करचें कसलें करूं जायना कसलें स्वातंत्र्य त्या विशया ना जाल्यार परमात्मा स्वातंत्र्य कोण नमनाचें म्हूण सांगलें रे ताका तरी विशय हें ना ताका तरी इच्छा ना तेन्ना त्या विशय येद्र आसूनय दिसना
आम काही मस्त पण दिसता कसलं सोदिताना मस्त विषय येद्राका असता जलरी दिसना कसलं ग त्यांची परमात्मा दाखवचे तागेला दिन आम्ही पुरे असची कितले येद्राच्या पूर्व विषय तुम्ही अशी पडे तो येद्राका असा जलरी कितले सोदिले केलो पण मिळणार अशी करताना परमात्मा स्तुती कर का परमात्मा तुगेला अत्यंत अद्भुत चित्र रे देवा कसं तुगेल चर्य यद्रा असेल विषय जलरी तुता काही दिनाशिर आपल्याला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ कोरच्या काही कर नाशिरा पूजा काही विपरीत जाऊन करू काही समर्थ जलल तसल तू अशी हेज्जे हेज्जे त्या परमात्माला अनुसंधान घेऊन सर्व जगत या जो सन 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 विषया जरेने आम्ही त्या परमात्माला एक चर्य परमात्मा अशी करेल म्हणून एक आनंद घेताना तंत जीवना आनंद कोंडम नाही आता आलोचन करा अशी सगळे जगत्याचे एक सत्व सत्यस्य सत्यम या सत्वाचे पुरे अस्तित्व कोणाला धीन अस म्हणून सांगणार त्या परमात्माला धीन अस हे सगळे जगत्य निर्माण जाव का जलल तसल पंचमहाभूत हे पंचमहाभूत कोणाला धीन अस म्हणून सांगणार त्या परमात्माला धीन अस परमात्मा कश अस सच्चिदानंदात्मक जावन अस सत्य म्हणलंतू सत अय अय गतो ये गत्यर्था ते ज्ञानार्था सत म्हणून सांगणारे अस्तित्व अय म्हणून सांगणारे ज्ञान तशी ज्ञानानंद स्वरूप जाऊन असेल तसल त्या परमात्मा स्वरूप परमात्मा कशा असं म्हणून सांगणारी एक साखरे बॉम्बेशे गे बा ताजी पायी सक्कर हातही सक्कर तोंडे सक्कर तशीची परमात्मा कशी म्हणून सांगणारी सगळेची सच्चिदानंदात्मक स्वरूप जाऊनच तस जाऊन सच्चिदानंदात्मक ब्रह्मा त्यांची स्वरूपारे आम्ही जलरे आमगेल जीव जलरी तशी अशी आमगेल जीव एकच असं म्हणून सांगले रे आमगेल जीव या पंचभौतिक जाऊन असेल तर शरीरात नाही सप्त धातुमय जाऊन असेल तसं शरीरात नाही खंचे पंचभौतिक या ना विशिष्ट जाऊन असेल तसं ज्ञान आनंद रूपारी सच्चित आनंद यांची तीन गुणान करताना आमगेल खंचे एक जीव निर्माण झालं निर्माण म्हणत जीवाच स्वरूपच असल त्या परमात्माला विशिष्ट जाऊन असेल तसं ते श्लोकू त्या परमात्मा गुणगान ते गर्भांत असेल तसं त्या परमात्मा करता आणि परमात्मा नाना रीतीच परमात्माला तू कशी कोडका म्हणून सांगला रे परमात्मा काही पळयता जाल्यार आमगेल उपास्य मूर्ती आम्ही खंय पुरे त्या परमात्मा पळयला ते पुरे परमात्माला अभेद चिंतन कोरका मस्त जना असं आमगेल खंयची कुलदेव असं तो कुलदेव तो यो ग्रामदेव यो इष्टदेव अनेकलो अशी पळोवचा नजा पुरे अशिल कडेन तो परमात्मा एकलोच आकाशात पतितं दोयम सागरम प्रति गच्छति सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति आम्ही कसं नमस्कार केला आम्ही कसं चिंतन केला आम्ही कसं या केला सर्व वचन पाहूची त्या परमात्मा एकल्याकच त्या परमात्माला भेद ना तशीची तो परमात्मा स्तोत्र करताना सर्व हेज्जे हेज्जेन मत्स्य कच्छप नृसिंह वराह हंस राजन विप्र विभुदयेषु कृतावतारः त्वं पासि नास्त्रिभुवनं च तथा धुनीशं भारं भुवो हरयदुत्तम वंदनं ते परमात्मा तू अवतार घेऊ का कसला अवतार घेऊ का तू पुढे जलरी अवतार घेतला मत्स्य अवतार घेतला कुर्मा अवतार घेतला वराह अवतार घेतला नरसिंह अवतार घेतला वामन अवतार घेतला परशुराम अवतार घेतला रामा अवतार घेतला हे काली दशावतार मात्र नाही परमात्मा अनंत रूपार विभूति रूप परमात्मा विशिष्ट जाऊन क्रूरा कोंगे जलेर सांगता सप्तम अंते जलेर दशमाध्याय अंते विभूति भगवद्गीता ते सांगता कितली परमात्मा तागे स्थान दवरताम परमात्मा खई पुरे सन्निधान असं म्हणून सांगता जलेर परमात्मा सनच एक सुलभ सूत्र त्यावेळी सांगला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ह्या जगत्यांतू कसले एक चलत वय जलेर त्या परमात्माला धीन चलत ह्या जगत्यांत कसले एक चोलू नज्जशे रब्बू का जर त्या परमात्माला धीन रब्बू का ह्या जगत्यांत अशी चोलचे अनेक रीतीर चलत वय झालं त्या परमात्माला धीन चोलचे ह्या 304 कसला विषय ना तशानु खई सन्निधान असं म्हणून सांगला प्रत्येककडे परमात्माला सन्निधान असं अशी नाना रूपारी विप्र बुधेषु कृतावतारः नाना विप्रांगेल नाना योग्य ज्ञान असेल तसं ज्ञानेंगेल ज्ञान करताना सर्व हज्जन करताना तू ते अवतार घेऊन विशेष जाऊन त्वं पासे नस्त्रिभुवनम तू कसं करचाक बार सरला म्हणून सांगले रे यत्र त्रिसर्गो मृषा तू खंचे रीतीरे अवतार घेऊन तू कसले प्रयोजन स्वतःचे ना नित्यानंद तू तशेंच तू कसल्याक अवतार म्हणून सांगले रे खाली आमगेले वेर अनुग्रह करचाक तू या मटा जगत्य सर्जन करच कसल परमात्मा कारुण्य आणि आम्ही परमात्मा दीनी दीनी म्हणून कसं म्हणून सांगता खंचे रीतीर एक नया पैसे प्रयोजन नातिला
एक सुत्ता रोमा तै प्रयोजन नातिल्या केवल करून येण करतना हे सगळे जगतची निर्माण कोण दिल्या एकल्याक एक तागेल साधन करच्या कितली जाव का एकल्याक न्हिदोच्या एक घर कितली जाव का ता न्हिदो का जाल्यार तितली तागेल एक मानच्यान न्हिदो का जाल्यार तितली मात्र दिव का जाल्यार आमगेल घर इत्यादी पळयतना आमकां एक एकल्यांक कितली साधन करच्याक परमात्मान अवकाश दिला कितली भोंवच्या अवकाश दिला कितले एकडे तेकडे वचून विहार करच्या अवकाश दिला हे ब्रह्मांड कोण निर्माण कोण दिल्या हे पुरे करतना हाच्यान तक परमात्मा कसं आसा म्हणून सांगले रे एक चिमटी नाक केवल आमगेल गोस्कर केवल साधका आमगेल गोस्कर पुराणान साधन कोरका म्हणलं तसं उद्देशान करताना ते परमात्मा सर्जन कोण दिले तसल एक कारुण्य तू गेल्या त्वम पासे नहा त्रिभुवनांच्या तू प्रति एक ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆ ಅಂತೂ ಖಾಲಿ ಕೊಂದಿಲ್ಲ ಆ ತುಕ್ಕ ಯಾ ಪುರೆ ಕೊಂದಿಲ್ಲ ನಾವು आणि तुझी पळोचे म्हणून सोनी ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆ ಅಂತ आमगेल हात दोन तू चलायसिला आमक रक्षण केल्या त्वम पासी नस त्रिभुवनम आमक रक्षण केल्या कोणाक तीन लोकांत तशिल्यांकय रक्षण केल्या इतले आमगेल ज्युरिडिक्शन हांव इतल्यान तू रक्षण करचें तेकडचे म्हाका सोडलेलें न्ही अशी कसले आत ते उरलें तू तिन्नी लोकांत ते जाल्यार तू संरक्षण कोर नयला तशें न्हू अधुनीश भारम भुवो हर यदुत्तम वंदनंते आत भूभार मस्त जलेच मस्त असुर इत्यादी जन्म आयलेच हे पुरे भूभार हरण करच्याक विशेष जावन तूं अवतार घेवका तशी कंसाक नाश करूक दुर्योधनादी हांकां नाश करूक कौरवाणां विनाशाय दैत्यानां निधनाय च तशी त्या दैत्य निधन करच्याक कौरवांगेल नाश करूक भूभार हरणाय भूभारा हरण करच्याक विशेष जावन तूं अवतार घे तुका कसो दिवच्या शक्य आसा तू इतली पुरे करता हे करतर मिगेल पयशे हांव कसो कोण दिवं का तुका वंदनम ते तुका खाली हांव कनिष्ठ देवा तू उत्तम तुका दिवचे तसले विशय कसले ना तुकाची आत्मनिवेदन हांव समर्पण कोण दिता वंदनम ते तू आमकां राखर देवा म्हूण सांगतना तेदना अत्यंत संतुष्ट जालो तसलो तो परमात्मा विशेष जावन देवकीले जठरांतू जन्मा येता देवक्यां देवरूपिण्यां विष्णु सर्वगुहाशयः आविरासीद यथा प्राच्यां दिशीन इंदुरिव पुष्कळः परमात्मो जन्मायलो परमात्मा अवतार घेतलो म्हूण सांगताच आमगेल जन्मा येवच्याक आनी परमात्मा जन्मा येवच्याक व्यत्यास मस्त आसा परमात्मा कशी म्हणून सांगले रे देवक्यां देवरूपिण्यां ही देवकी कोण म्हणून सांगले रे देवकी विंगड कोणेय नाही की देवकी आणि वसुदेव म्हळ्यार कोण म्हणून सांगले रे त्यांची फुडें कश्यपनी ही काय अदिती त्या कश्यपा अदितीची त्या परमात्मा आनीकय आमी विशेष जावन तुका लिया जाव का उपेंद्र रुपार तूं आमकां अनुग्रह केल्या अनुग्रह कोण कसो जाल्यार जन्म आयल तशी तूं सगळे यज्ञोपवीत इत्यादीक धोर नेलो म्हाका मुंजी करी म्हणलो ते मुंजी आयकतना वामनाल मुंजी पळयल्यार आहा हाज्या मुंजी म्हळ्यार शस्का म्हूण सांगा साक्षात योची कोण बृहस्पती येवनूची ते यज्ञोपवीत धारण करीता कश्यप मुंजी मांदा ही काष्टी मारता अशी नाना रीतीन सरस्वती येवन तिगेल गंजकी दिवका जाल्यार तसल अक्षमाल दिता ब्रह्म येवन ब्रह्मंग मंडल दिता अशी त्या वनस्पती आदी देवत येवन ताका दंड दिताची अशी वामनाल मुंजी तसल मुंजी जल तशी तू भायर सरलेलो थंय नको यज्ञ वाटा वता थंय वचून थंय बली हे करता ताजे नंतर आमकां ना तुवें तुगेल एक लालन करच्याक पोषण करच्याक आमकां एक भाग्य नाका म्हणल्यार एक उद्देशान करतना ह्यांचे उद्देश स्वाम्यान धरलो कल्पिंतू बालव्यासाल मंदिर करतना स्वाम्याल एक अद्भुत चिंतनी खंयची एक अवसुक एक मनाक आसता कसले तांगे चरडाक एक मोग कोर काम वेदव्यासालय जाल्यार तागेल अवतार जाल तशी ताका कसं जालें हाणें फुडले मागीर मुंजी बांदली म्हणल्यार मुंजी बांदून तो भायर सरलो तो भायर सरून मागीर ताणें ज्ञान कार्य केलें मागीर आपास पराशर यांच्या अंडरशी ही सत्यवती एकडे येयली सत्यवती मागीर शंतनू लोटी यांजल हंग कसं जाता खंयची तदना सत्यवती दिसता काय अयो मिगेल खंयची मत्स्यगंधा सुगंधाभूत मत्स्यगंध हा मिगेल अंत केतनाय मच्छवार आलिया आशिल्लो कोण केतनाय एक जळख्या घाणी या पुरे उद्धार केलें आजी काही जाल्यार लोकांत प्रख्यात जावन तिगेल खंयची कीर्ती गंध आजी काही सगळे जगत्यान भोंवत वय जाल्यार
त्या परमात्माला अनुग्रहान करताना तसल असल एक परमात्मा आमकां अनुग्रह केल्या असल परमात्मा हांव केवल जल्ल्या मिगेल निमित्ती हांव कार्याक निमित्त जाल्ल्या सोडल्या म्हण जतवा तिगेल मनाक एक आश येना मिगेल चरडाक हांव मोग कोरका धोरका म्हूण तसल एक चित्रण कोरून तसल एक परिकल्पन कोर न्हू स्वाम्यांनी कल्पीन तूं जाल्यार बालव्यास मंदिरान तूं त्या परिकल्पन हाडलेलें पराशराले आनी सत्यवतील हें करतना ते सत्यवतील अंकेंत सत्यवतील खंयची एका जांगेरी ते चरडाक कशी खेळयताची त्या रितीर खेळयला त्यांची प्रार्थना अदितीन केलेली उपेंद्र जावन तूं जन्म आयलो वामन रुपेर जन्म आयलो आमकां खंयचे रितीर तुगेलें लालन पोशण इत्यादीक पळोवच्या जायना रे देवा तुगेले चरयी इत्यादीक आयकुच्या जाय न्ही आमकां जाल्यार एक चरडाक आमी जन्म हें येयला म्हूण सांगतना ताजे खेळू इत्यादीक आयकतन पूण एक संतोश जावगा तसर एक अनुग्रह आमकां कोरका म्हूण सांगतना तथास्तू म्हूण सांगून तेंची हांकां वसुदेव आनी देवक जावन तांणी जन्मा येयलेची परंतु त्या परमात्मान ते कशें जाता परमात्मो सर्वगुहाश्रय परमात्मो नातील जागुना हंगा आजीक एकल्यान जन्मा येवका म्हूण सांगले रे त्या शरिरांत तो नातिलो त्या शरिराक प्रवेश घेतले रे ताका जन्म म्हणत अभिव्यक्ती जन्म म्हळ्यार अभिव्यक्ती तशी परमात्मा खंयच्यान खंय येयलो म्हूण सांगच्याक प्रत्येक कडेन परमात्मा आशिल्लो तिगेल गर्भेन तूं कूड दुखून परमात्मा खंयचे गुहान तूं परमात्मा नातील आसतकी प्रत्येक अणून तू रेणून तू तृणकाष्ट परिपूर्ण गोविंदा प्रत्येक हेज्जे हेज्जेन तू प्रत्येक कणकणान तो परमात्मा आशिल्लो तसल त्या परमात्मान सर्व गुहाश्रयात आविरासीत थंय नकून अव्यक्त जावन आशिल्लो तसलो दोळ्या दिश्शरातील रुपार आशिल्लो थंय नकून दोळ्या दिश्य रुपार अयलो यथा प्राच्यान दिशीन इंदुरीव पुष्कळः खंयची प्राची दिशी दुखून कशेक चंद्र इत्यादीक उदय जातना ताजे एक पुष्कळ जावन आशिल्लें तसलें रूप दिसता तशी परमात्माल खंयची एक आविर्भूत जाल्लें तेवें कशी आमकां पुरे शरीर हें आमगेलें सप्तधातुमय जावन आशिल्लें तसलें शरीर जाल्यार एक जड शरीर न्ही परमात्मा सच्चिदानंद रूपात्मक जावन आशिल्लें तसलें शरीर खंयचे विशय तागेल्यान तूं भिन्न जावन आशिल्लें तसलें शरीर ना ताका आमगेलें म्हणके रगत मांस इत्यादीक जावन शरीर न्ही तागेलें शरीर कशी म्हूण सांगलें रे ज्ञानानंदात्मक जावन आशिल्लें तसलें शरीर तेंचें शरीर भायल्यान दिसतना आमकां दिसुका कसलें हें जड शरीर म्हूण जाल्यार बदलची परमात्मा शरीर कशी म्हूण सांगलें रे तें सच्चिदानंदात्मक जावन आशिल्लें तसलें शरीर घेवन तो परमात्मा जन्म हाजेर येयला अवतार घेतला अवतार घेतना वसुदेव पळयत खंय तमद्भुतं बालकमम्बुजेक्षणं चतुर्भुजं शङ्खगदाद्युधायुधं श्रीवत्सलक्ष्म्यं गणशोभकौस्तुभं पीताम्बरं सान्द्रपयोधसौभगं महार्यवैडूर्यकिरीटकुण्डलद्विषा परिष्वक्तसहस्रकुन्तलम् उद्दामकाञ्चङ्गदगङ्गणाधिभिर्विरोचमानं वसुदेव ऐक्षत परमात्मा पळयतना वसुदेव दोळ थंय मारना खंय कसं लायक तम अद्भुतम बालकम परमात्मा अद्भुत जावन आशिल्लो तसो कसं अद्भुत परमात्मा आल्या म्हणून सांगले रे सगळे त्रिभुवन व्याप्त करून एक शरीरान तो खंय परमात्मान वर्णन करतना भागवतान द्वितीय स्कंदान वर्णन करतना सांगता कसं लाय परमात्मान समज तरी राबलेर तागेले पय्या मुळान तूं पाताळ रसातळ महितळ इत्यादी खंयची चतुर्दश भुवन आसा त्या तागेले पय्यार दुखून निटल्यार थंय येतना हें 14 भुवन राबता खंय सर्वत्र व्याप्त जावन महत्तत्वा पशी भायर जावन ते परमात्मा स्वरूप आसा तितल्या वेळार एक सानत हाजी भितर एटमा भितर जाल्यार थंय परमात्मा तागेले सर्व अवयव घेवन राबता तितल्या वेळार एक खंयची एक आतां आमी न्हिदतना मनशारी आमी व्याप्त जावन न्हिदलेच सगळे मनशार आमी पातळान न्हिदलेच कशी न्हिदताची आमगेले मात्ते आशिल्ले कडेन आमगेले पांय ना आमगेले पांय आशिल्ले कडेन आमगेले मात्ते आसना ज्या परमात्माल तशी न्ही की व्याप्ती म्हळ्यार कशी हंगा परमात्माल मात्ते आसा म्हळ्यार मात्ते आसा पांय आसा म्हळ्यार पांय आसा पोट आसा म्हळ्यार पोटय आसा हृदय आसा म्हळ्यार हृदय आसा अशी सर्व अवयव घेवन सर्व अणु रेणून प्रत्येक कडेन प्रत्येक रुपारी प्रत्येक अवतारान करतना हंगा राम आसा म्हळ्यार राम आसा कृष्ण आसा म्हळ्यार कृष्ण आसा अशी करतना परमात्मा सर्वत्र व्याप्त जाल्लो तसलो तो परमात्मा खंयची एक विशयाचेर खंय एक सन्निधान लोप नातील तसलो परिशुद्ध जावन आशिल्लो तसलो तो परमात्मा तसल त्या परमात्माक पळयतना अद्भुत जावन आशिल्लो तसलो त्या परमात्माल खंयची एक शरीर लावण्य पळोवच्याक बालक रुपार आसा
आणि दोळ पळया लक्षणाक दोळ पळया म्हणून सांगणारी अंबुजे क्षणम पद्मापत्रा दोळ्या म्हण केची हडड दोळे आकर्ण नेत्रम कहता गेल कशी म्हणजे पळयतना कान्नाला येता येयला म्हणून दिसू का तशी दोळ्याच कणकी की हे पत्ती इत्यादी हडोड जाव तितले एक पिळी 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 मारची असेल ते दोळ्या जल्ला हात पळया हाता कसल मच्छी इत्यादी कशस म्हणून सांगल्यारी चारी हा भुज दोन राबलाक दोन्ही भुजाची ह्या पळयताची जाल्यारी चारी भुज दोन राबला तंतू कशस म्हणून सांगल्यारी शंख चक्र गदा पद्म इत्यादी धरला अशी आलोचन करा शंख चक्र गद पद्म इत्यादी घेऊन गर्भा भितर राबल्या गर्भा चिल्ला अवस्था कसं जाव का बाहेर येताना प्रसव कश जाव का खंची रीतीर कष्ट अनुभवसू का हे कसले नातील रीतीर खंचे एक या नातील शंख चक्र गदा पद्म इत्यादी सर्व आयुध धोरणे असं औसुक कसले जायनी कसले एक चरडा आपल्या इतर शंख चक्र गदात या आयुधम हृदय कसले एक आभरण कोरका इत्यादी कोरिया म्हणून पळेल श्रीवत्सस साक्षात महालक्ष्मी येऊन हृदयावर बैसल्या आणि कसं जाव का कंचे या पोरका कंचे एक नेकलेस जेव कोरिया म्हणून सांगल्यारी कौस्तुभ मणिक करणा बैसला असल आभरण घाल नेसून चरडा चल्लो की चल्ली की म्हणून पुळया म्हणून सांगल्यारी पितांबर धोर नाहील्या अशी चरडाक खंयची एक अशी गुटलान घालका जाल्यार कितली रडतात चरणू कितल्या ऐकताच म्हणून तुका या सिल्काचे पितांबर म्हणून सांगल्यार पट्ट्या अंगवल्या कास मारका जाल्यार चरडाक कितली कळटस जल्लल चरडाक त्या तशीच 1,00,000 मिरी जावन ते चरडान घालतना कोण निमना बुद्धी सुका ते आगेल दर्शन ते आम्ही आलोचन ते करू जातल बा पीतांबरम सांद्र पयोध सौभगम नाना रीतिरी जाव का जलल तसलय महार्य वैढूर्य किरीट कुंडल त्विषा परिष्वक्त सहस्र कुंतलम जाव का जलल तसलय वांक्य हाता खडग पया करुल्य इत्यादी सर्व या पळयतना कसं आभरण जगत्यान प्रसिद्ध तर सर्व आभरण सगळे हे आभरण कसं म्हणलं आलोचन करा आमगेला म्हणजे खाली भांगराची या नाही तर ते देवत येऊन राबून त्यांनीच्या आभरण जाऊन राबची काही परमात्माला सेव करू परमात्मा तगे स्वरूपानच कीर्तन त्या आभरण जाऊन राबची काही श्रीवत्स म्हणा साक्षात महालक्ष्मी येऊन रब्बू का कौस्तुभ म्हण साक्षात ब्रह्मा येऊन रब्बू का अशी नाना देवत येऊन तगेल खंचकी चरणार विंदार सेव करच्या आभरण रूपार असताच नाना तोची जलर नाना रूपार करताना तो आभरण जाऊन रबता परमात्मा शरीर म्हणतानाची अत्यंत मनोहर कार्य परमात्मा एक विचित्र या के शरीर के कशी म्हणून सांगले रे आमका आमगेल्या अवयवानी कशी म्हणून सांगले रे आमगेल्या पशी भिन्न जलाल अवयव आमका आणि आमगेला अवयवा भेदस परमात्माला तशी नाही परमात्माला अवयव म्हणा तागेले अनेक रूप अशी परमात्माला अवयव म्हणा सांगता जाल्यार रे परमात्माला दोळ्यान तू खंचकी आमगेल्या दोळ्या पुरे एक काळी यास छिद्रस ह्या परमात्माला ह्या काळी छिद्र कसल्या ह्या ब्लॅक होल कसल्या म्हणून सांगले रे तो कपिल नामक परमात्मक परमा म्हणणारी सगळे हात उपाय इत्यादी जाऊन असेल तसं तो कपिल नामक परमात्मूची खाली छिद्रार रबला त्या कपिला काही जलर दोळस तंतई जलर अपासाने कपिल नामक परमात्मा अशी पळयतना तंतई भितर ताके दोळो ताके भितर परमात्मा अशी पळयतना ते परमात्मा एक परमात्मा अणोरणीयान महत्व महियान एक अणु भितर अनेक तो परमात्मा ताज्यापशी अणु जलाल अनेक परमात्मा ताज्यापशी सूक्ष्म जलाल अनेक परमात्मा अशी परमात्मा संतती एक परमात्मा शरीर म्हणून सांगले रे अनंत रूपार त्या परमात्मान वास करता आमगेल भितर परमात्मा कितली रूपार परमात्मा वास करता आमगेल प्रत्येक शरीर जाव का आमगेल प्रत्येक नाडीन करताना आमगेल प्रत्येक हज्जेन करताना आम्ही विष्णू सहस्रनाम पुरेण वाचिता आजिक विष्णू सहस्रनाम वाचित आणि विष्णू सहस्रनामा प्रतिपादन जेवची कसलं बृहती सहस्रा सांगेल तसलं विषय विश्वादी मूर्ती सर्व प्रतिपादन झाल्या ह्या बृहती सहस्रान काढताना बृहती सहस्रांतस्य 36 अक्षर बृहती म्हणाल छंदसांतस्य 36 अक्षर ह्या 36 अक्षरान करताना दोन्ही एक व्यंजन आणि स्वर सर्वले रे एक छंदसा एक अक्षर जाता तशी 72 अक्षर जाता ते 72 बृहती सहस्रा करताना 72,000 नाडी काय आमगे शरीरांतश 36,000 दक्षिण भागांतशी तसल पुरुष नाडी 36,000 वाम भागाशी तसल स्त्री नाडी यांची उपासना करून अर्धनारीश्वरा परिकल्पनेच
ह्या 36,000 72,000 नाडी आमगे शरीर आसा ते 72,000 नाडीन थंयच्याल्यार एक रुपार तो परमात्मा राबून विशिष्ट जावन चर्य करता. ह्या बृहती सर्वस्रा एक अक्षर सांगता. हे आमी नित्य विष्णू सहस्रनाम पारायण करतना हे आम्ही तरी आलोचन करताच. एक विष्णू सहस्रनामाच विश्वम म्हणून सांगताना थंय 72 परमात्मा रूप तरी आम्ही चिंतन करनो इतलीतले आमगेले नाडीन करता म्हणून जाल्यार त्या 72 रूपांत आतां सांगिल्लें म्हणकेच एक रूपांत थंयच्याल्यार अनंत रूप कितले परमात्माल आमगेले वयर अनुग्रह आसा. आमगेली एक दिनचर्या चोलका जाल्यार परमात्माल कितले आमगेले वयर आमी ऋणांत पडता परमात्मालाक आमी कसं करता परमात्माल घोस्कर तसल त्या परमात्माल अद्भुत जावन आशिल्लें तसल गात्र तसल तम अद्भुतं बालकमंबुजेक्षणं चतुर्भुजं शङ्खगदाध्यायुधं श्रीवत्सलक्ष्म्यं गणशोभिकौस्तुभं पीतांबरं सान्द्रपयोधसौभगं महार्घ्य वैढूर्य किरीटकुण्डलद्विषा परिष्वक्तसहस्रकुन्तलम् उद्दाम कांचंगद कंकणादिभिः पोट्टाक जावका जलल तसल दाबू कंकण इत्यादी सर्व गाल विरोचमानम अशी शोभायमान जावन आशिल्लें तसल त्या परमात्माक पळयतना पिळी पिळी हस्तास्त के परमात्मा तो पुरे चरणान जन्मा येतान रोडका यो हस्तास गे असल एक चरडा पळयतना वसुदेव ऐक्षत वसुदेव पळयता कोणमना संतोष जावका वसुदेवाक सविस्मितो फुल्ल नयनो हरिम परमात्मा इजले कशें आसा म्हूण सांगलें रे पळयतना तागेले दोळ्याचें हें करतना हागेले विस्मित फुल्ल शॉक जावन सगळेची पत्ती मारना अशी फुल्ल नयन आहा तो पळयता आनी वसुदेव परमात्माला सांगता की विदितोस्पि भवान साक्षात पुरुष प्रकृते परः हांव असल एक दर्शन घेत तरी तू मिगेल पूत म्हूण सांगले रे मिगेला पशी होड ज्ञान आनी कोणस तू विंगड कोणेय न्ही विदितोसी भवान साक्षात तू साक्षात परमात्मोची प्रकृते परः प्रकृती महालक्ष्मी पशी उत्तम जलल तसल वस्तू असवय जरा तो एकलोची तूची तो तसल तू केवल अनुभवानंद स्वरूप सर्वबुद्धिदृक् केवल सच्चिदानंदात्मक शरीर तुगेले खंयचे रितीरी जड बंधन ना तुका भूत बंधन ना तसल नित्यमुक्त जावन आशिल्लें तसल सच्चिदानंद स्वरूप जावन आशिल्लें तसल तू स एव स्वप्रकृत्येदम सृष्ट्वा अग्रे त्रिगुणात्मकम तो परमात्मा हें जातना अवतार जातना कसं परमात्मा एक वसुदेवाल एक दृष्टी पळया आम्ही परमात्मा कसले एक हें करतना परमात्मा अवतार घेतलो म्हणलें छानाची गे आमगे सृष्टी आमी परिकल्पना करूं गे परमात्माला अवतार जातात तशी हें खंयची की परमात्मा अवतार जातना ताका वर्णन करतना परमात्मा तूं कारण म्हूण सांगल्यार मिगेल खंयची की तोंडाक पुरे हें जायत मिगेल अधपतन जायत तू कोण हे सगळे जगत त्या सृष्टी करता तू गेल खंयची की येद्रा रप्तना हे सगळे त्रिगुणात्मक जावन आशिल्लें तसल सत्वरजस तमो गुणात्मक जावन आशिल्लें तसलें जगत त्या सर्जन करच्या भायर थंय देखून महत्तत्व अहंकार तत्व आदी बुद्धितत्व आदी सर्व सृष्टी कोण ताची नंतर पंचमहाभूत सर्जन कोण पंचतन्मात्र सर्जन कोण हे ब्रह्मांड घट सर्जन कोण ताचे नंतर सर्व भूतांक सृष्टी केलेलो तू तांतू भितर पळयतना इतले पळयतना मिगेल एक शरीर खंय हें मिगेल हें खंय तांतू हांव तुगेल कसलें एक सर्जन करचें आसवा स एव स्वप्रकृत्येदं सृष्ट्वा अग्रे त्रिगुणात्मकं तननुत्वं ह्यप्रविष्टः प्रविष्ट इव भाव्यसे तू कशें आसा म्हूण सांगल्यार हे सगळे जगत ते सर्जन करते सर्जन कोर न्हू हांव तूं खंयचे रितीन एक हें कोरका प्रवृत्ती कोरका म्हूण सांगल्यार तम अनुप्रविश्य सत्यत्यच्च अभवत म्हूण वेद सांगता हे सगळे जगत के कोरून जातर हे जगत त्या भितर त्या परमात्मा प्रवेश कोरून तांतू जावका जाल्यार तसल सर्व कर्म कोरच्याक तो भायर सरता सत्यत्यच्च अभवत य एते अविकृता भावा सप्त एवेते विकृतस्सह नानावीर्या पृथक्भूता विराजं शयनं तव परमात्मा हे सगळे जगत्याचे खंयची इतले पुरे जाले हे कोरका जाल्यार तू कसं केला कसं कष्ट काढला म्हणून सांगल्यार निद्दलल कडेनच असल अद्भुत जावन आशिल्लें तसल जगतचें सर्जन केल्या कसं जगत्या सर्जन परमात्मा आज एक आमकां पुरे जनाक मस्त लागी म्हणल्यार ज्योतिष आमी खंयचेय एक हें केलें कुडलें आमगेलें जातक आमी काडटाच जातक पळोवन जातका अनुगुण आमगेलें जिवनाक कशें आसा कसं इत्या म्हणल्यार आमी अर्थ करून घेताच अशी आलोचना करात आमकां आमगेल्या जिवनाक मेळका जाल्यार खंयच्यान मेळचें आमगेल्या कर्मा फला अनुसार मेळचें तशें जाल्यार आमी जन्मा येतना
त्या ग्रहचार जितल्या चलतना त्या क्षणारी आमगेल जन्म जाव का त्या जन्मा येताना त्या ग्रहचार अनुसार जावन आमगेल खंचकी कर्मा फल आम्ही अनुभवसू का अशी आम्ही केलं तसं कर्मा अतिरिक्त जाऊन आमकां दिवच्यान जन येऊन दिवच्यानच ह्या रितीरी सर्व काला कसं कसं जाव का त्यात ते आमगेल कर्म येऊन योग्य रितीर तो गंतून तरी आमगेल जीवन तरी दित वय जाल्यार एक एक जीवाला एक सणा जीवाला अशी इतली सूक्ष्म रितीर तरी तो आलोचन करता ज्योतिषान कितली सूक्ष्म वता तितली क्षणा कसं जाता म्हणून सांगू जाता तितली परिकल्पना असल्यार तितली सिद्धी असल्यार तशें जाल्यार क्षणाची विशयाचेर जाल्यार तितली सूक्ष्म रितीर सर्व घेवन तरी तो बांदून घेता वय जाल्यार आजी खंयची एक पदार्थ निर्माण जावं का आजीक म्हाका ताजेन फाल्ल्याक म्हाका कसलेय उद्धार जावं का जाल्यार ताजेन आजीक ताजेक निर्माण जावन आसता मिगेल कर्मानुष्ठानार तशें जाल्यार ते परमात्मा सर्जना तंत असेल तसल अन्योन्य जावन असेल तसल बाउंड हे कोण ना विचित्र जावन आस खंयचे एक मनशाक हाच्या पशी परफेक्ट जावन असेल तसल एक जगत ते करूं जाता सांगा खंयची विशयाचेर इम्परफेक्ट असे हें जगत ते सांगा असल अद्भुत सृष्टी केलेलं तू हे पुरे करतना तू कसं कष्ट लागला कितली प्लॅनिंग जाव का कितली हें जाव का म्हणून सांगले रे शयान निद्दल कडेन सर्जन केला तू कितले पण सर्जन करता तुगेल खंयची विराट रूपारी प्रत्येक तू पात्य मारतना एक पण पात्य बंद करतना सगळे लय करता की आपास पात्य सोडवयतना आपास सर्जन करता की क्षणांत इतली हो जगत्या असं सूक्ष्माती सूक्ष्म विशयाचेर अशी रज्जू पळयतना एक धुळी कण पळयतना जाल्यार ताची खंयची एक स्थानार रब्बू कदा स्थानार रबल्या मात्र जाता असल जगत तू सर्जन करता खंयचे रितीर अनायास जावन करता हाच्या पशी होड क्रियाशक्ती कसं पळो करा देवाल महात्म्याक हाच्या पशी होड कसं दृष्टांतस देवाल खंयची आमकां केलें तसर उपकाराक आमगेल शरीर म्हळ्यार तसल जगतचें ताण सर्जन कोण दिल्या पळय आमगेल शरीरान एक रक्ता कण ताण सर्जन करता जाल्यार त्या रक्तकणात संचार त्या रक्तकणात जावका जाल्यार तसल सर्व व्यापार हे पुरे परमात्मान भितर राबून करनी जाल्यार आमगेल अवस्था कसं आशिल्लें आमगेल साधन कसं आशिल्लें आमगेल चर्य कसं आशिल्लें आमगेल क्रिये कसं आशिल्लें कसले एक विषय या कर नाशी खंयचे रितीर अनायासेर सर्वत्र प्रत्येक कडेन व्याप्त जाव ताका कसलेय या नाही ताका जाव का जाल्यार तसल सर्व सिस्टमच परमात्मा लेक सर्व तत्वाभिमानी देवतांक घेवन तुम्ही तुमगेल डिपार्टमेंट म्हळ्यार रितीर तांकां पुरे असायन करून तांगेल हज्जेन करतना ते काम करून तज्जेन असकिना तंतेय कशी तांकांय स्वातंत्र्य स्वना तन्नी जीवूच तंतेय परमात्मान भितर रब्बून कोरका ಪುರಂದರದಾಸ್ ಸಂತಾಚ್ ಅವರವರ ಯೋಗ್ಯತೆ ಅರಿತು ಪ್ರೇರಕನಾಗಿ ಅವರಿಂದ ನುಡಿಸಿ ಅವರ ನುಡಿಗೆ ಹಿಗ್ಗಿ ಅವರಿಗೆ ಒಲಿದ ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲ कोणाला कस कसा योग्यता म्हणून परमात्मा समजून घेत गे तंगेल भितर ಅವರಿಗೆ ಪ್ರೇರಕನಾಗಿ तन त्या कोरका म्हणाल तसं मनाक संकल्प हाडयत गे तंगेलो ಅವರಿಂದ ನುಡಿಸಿ खाली संकल्प हाडत नाही भितर राबून ते काम करीत के भितर राबून परमात्मा आम्ही खाली एक हात हल्लो का जाल्यार परमात्मा भितर राबून हात हल्लो का तशी हे सगळे जगतच्यान कितली चर्या जाता कितली काम जाता हे पुरे भितर राबून ते कोरका हे पुरे कोर न्हू हाजी पुरे कसं श्रेय कसं असं हे पुरे केलेलं त्या जिवाक परमात्मा यत्र त्रिसर्गो मृषा ताका कसले ना ताजेन ಅವರಿಗೆ ಒಲಿದ ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲ पुरे ताणे कोर एक उदाहरण सांगता एकल्याक सांगचे कसले तू आंगवल उंबळ काम म्हणून सांगू न्हू ताका सांगचे कसले पळय यो शिकयता म्हणून सांगू न्हू तागेल हात तुम्ही दवरचो आनी सुरवेक हे कसले कशी एक सपना उद्दा तयार करी तदनंतर आंगवल पुरे तांतू घाली काडी बोच्चाय पिळी हे पुरे तागेल हात दोन तुम्ही करचे तुम्ही पापुडचे तुम्ही शिकवत घालचे तुम्ही तदनंतर तागेल हात दोन हे कसं मुडचून दवरचे हे पुरे जात तरी ताक सांगचे भारी चंद रितीर तू आंगवल उंबळला म्हाका मस्त खुश जाला म्हणून सांगले रे कसं हे अशी परमात्मा सर्व जिवांगेल भितर राबून सर्व कर्म करून तदनंतर तुम्ही योग्य रितीर मिगेल सेव केला म्हणून संतोष पडतगे ಅವರಿಗೆ ಒಲಿದ ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲ हाच्या पशी होड परमात्मा कारुण्य म्हळेलच की आम्ही एक जडा म्हणकेची प्रत्येक त्या परमात्मान आमगेला दुखून कोरनो सर्व तो घेत जाल्यार तसल एक अनुसंधान घेवन तो वसुदेव प्रार्थना करता परमात्मा अद्भुत जावन असेल तसं तुगे लील देवा
म्हाका तूं असले एक भाग्य दिल नवा अज्जा पशी होड म्हाका कसं असं म्हळ्यार रिती त्या परमात्माल चिंतन कोण विशेष जावन त्या परमात्माल अनुग्रह इत्यादी आमकां जावका म्हणल्यार तसल उद्देशान कारणीभूत जालें तसल त्या वसुदेवाकय जाल्यार साश्टांग नमस्कार कोण आनी त्या परमात्माल आनी कसं पुरे लील केल्या ह्या विशयाचेर आनी 2 दिसारी विशेष जावन आमी समजून घेया विशेष जावन अनुसंधान करका ते काणी जतनय जाल्यार आमी थंयच आसाची आमी प्रत्यक्ष पळयता आसाची म्हणाल तसल एक मनोरथ रुपार आमी पळोवका तेदना थंय रब्बून तसले खाली एक श्रवणान मेळची पशी फला पश चड दर्शनान मेळ्ळें फल मेळत तसले योग्य जावन आशिल्लें तसलें अनुसंधान त्या परमात्माचेर विशयाचेर हेजे हेजेर ते परमात्मा वाडोवन योग्य रितीरी सर्वांकय जाल्यार ते परमात्मालांतू विशेष जावन कथा आसक्ती ताजे उद्देश जावन आशिल्लें तसलें भक्ती ते प्रवृद्ध जावो स्वाम्यालय जाल्यार चेतनाक ताजे योग्य जावन आशिल्लें तसलें आनंद इत्यादीक मेळून आमगेले वेरी स्वाम्यालय अनुग्रह नित्य निरंतर येवो म्हणून स्वाम्यालय प्रार्थना करून परमात्मालय प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु निरभावित पुण्यम तदाप्नोतु गुरुन् मम।